आता मी स्टार्ट करतो बघा. आता आपल्याला मेटल आणि नॉन मेटल बघायचं. आता मी प्रॉपर्टीज ऑफ मेटल बघा. आता फिजिकल स्टेट काय असते बघा मेटलची फिजिकल स्टेट मध्ये बघा. आता जर बऱ्यापैकी मेटल बघितले ना आपण, तर हे मेटल नाही का लिक्विड स्टेट मध्ये असतात. तर फक्त बघा आता जे मर्क्युरी आणि गॅलियम, आता फक्त मर्क्युरी आणि गॅलियम ना हे लिक्विड स्टेट मध्ये असते. एक्झाम्पल बघा, आता मेटल असतात ना बऱ्यापैकी सगळे मेटल नाही का हार्ड असतात. फक्त एक्झाम्पल बघा, सोडियम पोटॅशियम कॅन बी इझिली कट इन नाईफ, म्हणजे तुम्ही चाकूने पण कापू शकता, एवढे सॉफ्ट असतात बाकीचे मेटल. नंतर कंडक्शन ऑफ हीट, आता बऱ्यापैकी मेटल नाही का हीट कंडक्ट करतात. आता सिल्वर आणि कॉपर आणि अल्युमिनियम ना हे बेस्ट कंडक्टर ऑफ हीट मानले जातात. नंतर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, मेटल नाही का काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आता लीड आहे ना असा एक हे मेटल आहे, हे नायदर गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे मेटल असून पण तो तेवढा चांगला नाही, म्हणजे हे टाइप मध्ये एक लक्षात ठेवा. कळलं? नंतर आता पुढचं पाहायचं आपल्याला ते डेन्सिटी. आता मेटल आहेत ना त्यांची डेन्सिटी पण जे हे असतात, जसं काही मेटल जर पाहिले त्यांची डेन्सिटी कमी असते, पण बाकी सगळ्या मेटलची डेन्सिटी चांगली असते. जसं की सोडियम पोटॅशियम आणि लिथियम हे फक्त एक्सेप्शन आहे, त्यांची काय होतं कमी डेन्सिटी असते, ती इव्हन पाण्यापेक्षा पण कमी असते. कळालं? नंतर आता पुढचे मेटल आपल्याला पाहायचं की मेल्टिंग पॉइंट आणि हे बॉइलिंग पॉइंट. आता बघा, जर आपण मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पाहिलं, तर यांचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट आहे ना सगळ्याचा जास्त असतो बघा. फक्त काही जर एक्सेप्शन सोडले, जसं की मर्क्युरी, जी नंतर सोडियम पोटॅशियम वगैरे पाहिले ना, तर यांचा बॉइलिंग मेल्टिंग पॉइंट ना कमी असतो बघा. नंतर आता नॉन मेटल मध्ये बघा, आता कार्बन, सल्फर आणि जे फॉस्फरस हे याचे एक्झाम्पल आहे. आता फिजिकल स्टेट बघा, आता सॉलिड मध्ये बघा कार्बन, नंतर सल्फर आणि हे फॉस्फरस. आता लिक्विड मध्ये काही जे हे असतात, म्हणजे त्याचे फिजिकल स्टेट पाहिली तर ब्रोमियम ना हे मेटल असून पण लिक्विड मध्ये असलं, सॉरी हे असतो काय म्हणतात नॉन मेटल असून पण याचं लिक्विड मध्ये. आणि गॅसेस बघा, गॅसेस मध्ये हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे कसे येतं, गॅसेस आहेत. कळालं? आता लस्टर बघा, आता लस्टर मध्ये जर पाहिलं ना तुम्ही, तर नॉर्मली जे हे असतात नॉन मेटल त्यांना नाही का लस्टर नसतं, म्हणजे तेवढी चकाकी नसते. पण दोन असे बघा, आयोडीन आणि डायमंड हे दोन आहेत की त्यांना काय लस्टर आहे, म्हणजे चकाकी. कळलं? आता ब्रिटलनेस, आता जे नॉन मेटल आहेत ना ते असे, त्यांना जर आपण थोडं जर हाताने हे केलं तरी ते हे म्हणजे फुटतात किंवा तुटतात. तर ब्रिटलनेस आहे ना त्याच्यामध्ये डायमंड आहे ना त्याचं एक एक्सेप्शन आहे, ते कसं खूप स्ट्रॉंग आणि हार्ड आहे. आता कंडक्शन ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी, आता मेटल आहेत ना बऱ्यापैकी हीट आणि इलेक्ट्रिसिटी कसं करतात, कंडक्ट करतात. म्हणजे सॉरी, कंडक्ट करत नाहीत काय नॉन मेटल, पण एक्सेप्शन काय त्याचं, ग्रॅफाइट आहे की तो की नॉन मेटल असताना पण, म्हणजे आपण इथं काय केलं जे एक्सेप्शन ते मेनली ठेवले, लक्षात ठेवले. आता मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट बघा, आता यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट नाही का कसा असतो, कमी असतो. एक्सेप्शन काय त्याला की सॉलिड नॉन मेटल्स म्हणजे कार्बन आणि बोरॉन नाही का मेल्ट आता हाय टेम्परेचर, हे थोडे एक्सेप्शन त्याचे. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघा, आता मेटलचे काय केमिकल प्रॉपर्टीज, जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलं ना तर मेजॉरिटी मेटल्स नाही का, मेटल्स अप टू म्हणजे त्याला 3 हे असतात, इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या आउटर मोस्ट याच्यामध्ये, म्हणजे मॅक्सिमम 3 त्यांच्या बाहेर याच्यामध्ये आपण त्याचे व्हॅलन्सी म्हणतो. नंतर फॉर्मेशन ऑफ आयन्स, आता आयन्स म्हणजे काय की त्यांची टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. तर नॉर्मली काय असतात, जे मेटल असतात ना ते इलेक्ट्रॉन लूज करतात आणि ते काय होतात, कॅशन होतात. नंतर आता रिएक्शन विथ ऑक्सिजन, ते काय करतात, ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतात आणि ते काय करतात, टू फॉर्म द ऑक्साइड्स. नंतर रिएक्शन विथ ऍसिड्स, तर मेटल ना ऍसिड सोबत रिएक्ट करतात. मेटल ज्यावेळेस डायल्यूट ऍसिड सोबत रिएक्ट करतात ना ते सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस तयार करतात बघा. आणि रिएक्शन विथ वॉटर, मोस्ट ऑफ द मेटल ना दे डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल किंवा फास्ट रिएक्शन, वॉटर सोबत त्यांची काही रिएक्शन होत नाही. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स बघा, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा 4 to 7, म्हणजे ज्याचे हे तर 4 ते 7 इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स सेल अशा टाइप मध्ये असतात नॉन मेटल मध्ये. द फॉर्मेशन ऑफ आयन्स, त्यांचं कसं असतं टेंडन्सी, एक तर ते इलेक्ट्रॉन लूज करतात आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज येतो आणि ते काय करतात, आयन तयार करतात. रिएक्शन विथ ऑक्सिजन ना ते काय करतात, ऑक्सिजन सोबत कंबाईन करतात आणि ऑक्साईड तयार करतात आणि दे डू नॉट रिएक्ट विथ डायल्यूट ऍसिड, ऍसिड सोबत ते रिएक्टच होत नाही डायल्यूट ऍसिड. आता नोबेल काही मेटल आहेत जसं की गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, जे महाग मेटल असतात ना त्यांना नोबेल मेटल लक्षात, एवढं लक्षात. आता आपल्याला गोल्ड, सिल्वर आणि बाकीचे माहित पाहिजे ते, जसे प्लॅटिनम, पॅलाडियम आणि रोडियम हे नोबेल आहेत. नंतर आता अॅलॉय काय असतं बघा, ज्यावेळेस नाही का स्टेनलेस स्टील, युटेन्सिल आणि आयर्न विथ कार्बन आणि क्रोमियम यांनी ज्यावेळेस मिक्स होतो ना त्यावेळेस त्याचं स्टेनलेस स्टील तयार होतं, लक्षात ठेवा.
म्हणजे आयर्न, कार्बन आणि क्रोमियम आणि निकेलचे मिळून. आणि अलॉय ब्रॉन्झ काय, हे कॉपर आणि टिनचं मेळ भेटून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. आता पोल्युशन, आता हे एक इन्व्हायरमेंटचा टॉपिक असल्यासारखं आहे. एअर पोल्युशन म्हणजे काय असतं बघा, ज्यावेळेस नॅचरल रिझननी एखादं हे होतं, म्हणजे हवेमध्ये एखाद्या कंपोनंटचं प्रपोर्शन वाढतं, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, पोल्युटंट असं. नॅचरल रिझन मध्ये काय, व्हॉल्कॅनिक इरप्शन, म्हणजे ज्यावेळेस हे होतो ज्वालामुखी वगैरे, त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड, सल्फर, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम, नंतर क्लोराईड, हायड्रोजन वेपर काही बी असू शकतात. अर्थक्वेकच्या वेळेस पण काही पॉयझनस सबस्टन्सेस बाहेर येतात. नंतर सायक्लॉन, नंतर फॉरेस्ट फायर्स, नंतर कार्बन डायऑक्साईड, नंतर सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड वगैरे असे काही येतात. आता क्लायमेट चेंज आणि ते केमिकल बॉन्ड एवढं काही महत्वाचं नाही. आता काही पुढचं महत्वाचं आपल्याला मॅन मेड काही मटेरियल्स. आता याच्यावर नाही का फिक्स क्वेश्चन येतात. याच्यामध्ये नाही का पहिलं बघा, प्लास्टिक्स. प्लास्टिक आहे ना, मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स, त्याला आपण काय म्हणतो, प्लास्टिक. सम ऑफ आर लाईक लिनियर आणि सम ऑफ लाईक सर्क्युलर, डिपेंडिंग ऑन देअर इफेक्ट. हीटचा काय परिणाम आहे ना, याच्यावर आपण प्लास्टिकला नाही का 2 गटामध्ये ठेवलेलं आहे. एक मोल्डेड ऍज पर आवर विश, म्हणजे त्याला आपण काय करू शकतो, कसा पण शेप देऊ शकतो, त्याला काय म्हणतात, थर्मोप्लास्टिक म्हणतात. जसं एक्झाम्पल पॉलिथिन, पीओसी पाईप्स वगैरे असतात ना, दे युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग टॉईज, कॉम्प्स, प्लेट्स, बाउल्स वगैरे यासाठी वापरतात. नंतर शेप्स, आपण त्यांना काय काय, त्यांचा शेप ना कॅनॉट बी चेंज ऑन हिटिंग, त्यांना हिट जरी आपण केलं तर त्यांचा शेप चेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो माहिती का, थर्मोसेटिंग प्लास्टिक. जसं की इलेक्ट्रिकल स्विचेस, नंतर कव्हरिंग्स, आपले जे कुकिंगचे जे कुकर वगैरे किंवा जे युटेन्सिल आपण कुकिंगसाठी वापरतो ना, त्यांचा शेप पण चेंज होत नाही. टाइप्स आणि यूज ऑफ प्लास्टिक, म्हणजे थर्मोप्लास्टिकचे काय वापर, त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल आहे. जसं की पीव्हीसी म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड, तर याचा वापर आपण बॉटल्स तयार करण्यासाठी, आपले रेनकोट, नंतर पाईप्स, हँडबॅग्स, शूज म्हणजे आपल्या बूट, चपला वगैरे बूट, नंतर इलेक्ट्रिकल केबल इन्सुल्युशन, म्हणजे आपल्याला काही इलेक्ट्रिकल काम असेल आणि ते इन्सुलेट म्हणजे करंट बसू नये म्हणून तशा गोष्टी करण्यासाठी. नंतर फर्निचर, रोप्स, टॉयज साठी तयार करतो. नंतर पॉलिस्टायरिन, आता हे काय माहिती का, हे काय थर्मो इन्सुलेटिंग पार्ट ऑफ इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, म्हणजे काय लाईक रेफ्रिजरेटर वगैरे. नंतर टॉईज किंवा प्रोटेक्शन कव्हरिंग वगैरे असतात. नंतर जे सीडीज असतात, डीव्हीडी वगैरे असतात, हे कशापासून तयार झाले असतात, पॉलिस्टायरिन पासून. आता पॉलिइथायलिन म्हणजे जे आपल्या मिल्क बॅग्स, म्हणजे आपल्या दुधाच्या पिशव्या असतात. नंतर आपली जे आपण म्हणतो ना, ते प्लास्टिकची पिशवी, जसे पॅकिंग बॅग्स, फ्लेक्सिकल वगैरे पॉलिइथायलिन पासून बनवलेले असतात. आता पॉलिप्रोपायलिन म्हणजे आता पार्ट्स ऑफ लाऊडस्पीकर, व्हेकल्स, रोप्स वगैरे असतात, मॅट्रेसेस, हे वगैरे सगळे कशाने, पॉलिप्रोपायलिनने तयार झाले असतात. आता थर्मोसेटिंग प्लास्टिक काय असतं, हे जास्त महत्वाचे. थर्मोसेटिंग म्हणजे काय, की जे टेम्परेचरनुसार त्याला आपण ते चेंज होत नाही, त्याचा शेप चेंज होत नाही. जसं की बॅकलाइट, हे कुठे वापरतात, कॅबिनेट्स जे असतात ना, कॅबिनेट्स ऑफ रेडिओज, नंतर टीव्ही, टेलिफोन्स, नंतर इलेक्ट्रिकल स्विचेस, टॉईज, कव्हरिंग्स, हँडल ऑफ कुकर्स वगैरे, ते सगळे बॅकलाइट्स असतात, याला स्ट्रॉंग प्लास्टिक म्हणायचं. नंतर मेलेमाइन म्हणजे काय, की डॉमेस्टिकली युजफुल आयटम्स लाईक कप असू, आपले सॉसर, बशा, प्लेट्स, ट्रेस काही असतात ना ते, आणि पार्ट्स ऑफ एरोप्लेन इंजिन्स, इलेक्ट्रिक आणि साऊंड इन्सुलेटिंग कव्हरेज, याच्यामध्ये नाही का हे मेलॅनिन वापरतात. आणि पॉलियुरेथिन, हे सर्फिंग बोर्ड असो, स्मॉल बोर्ड्स किंवा फर्निचर, सीट्स इन व्हेकल्स याच्यामध्ये वापरतात. आणि पॉलिस्टर मध्ये आपल्याला फायबर असतं, फायबर टोनर ऑफ लेझर प्रिंटर्स किंवा टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये वगैरे पॉलिस्टर वापरतात. आता व्हेकल्स यूज टू कुक फूड इन मायक्रोवेव्ह ओव्हन आर मेड अप ऑन दिस प्लास्टिक्स. नंतर आता व्हेकल्स आर कोटेड विथ लाईक टेफ्लॉन टू प्रोटेक्ट द फ्रॉम स्क्रॅचेस. काही व्हेकल नाही का त्याच्यावर आपण टेफ्लॉन, आपण पाहिलं होतं सकाळी, हे टेफ्लॉन एक टाइप ऑफ प्लास्टिक आहे. आता पॉलिक्रायलिक इज अ टाइप ऑफ प्लास्टिक युज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लेन्सेस अँड आर्टिफिशियल टीथ्स. आणि थर्मोकॉल एक बघा, आता थर्मोकॉल आपल्याला माहित असतं, हे काय माहिती का, कॉम्प्लेक्स मटेरियल आहे. आणि कशापासून तयार करतात, पॉलिस्टायरिन, हे महत्वाचं आहे, विचारू शकतात, पॉलिस्टायरिन याच्यापासून काय करतात, थर्मोकॉल तयार करतात. कॅर्सिनोजेनिक आहे, म्हणजे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, कारण याच्यामधला जो इन्ग्रेडियंट स्टायरिन, तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये थर्मोकॉलच्या जास्त टाइम राहिला ना, तर पॉसिबिलिटी ऑफ ब्लड कॅन्सर होऊ शकतो. नंतर आता ग्लास म्हणजे काचा. आता ग्लास आहे ना, काय असतं, एक नॉन क्रिस्टलाइन असतं, हार्ड असतं, बट ब्रिटाईल सॉलिड मटेरियल आहे, फॉर्मड फ्रॉम द मिक्सचर ऑफ, कशापासून तयार करतात, सिलिका आणि सिलिकेट पासून तयार करतात ग्लास. आता टाइप ऑफ ग्लास पाहिजे आपल्याला, याच्यावर प्रश्न विचारू शकतो. सिलिका ग्लास काय असतं बघा, जे युज फॉर लॅबोरेटरी ग्लास, म्हणजे ज्या लॅबोरेटरीमध्ये ग्लास वापरतात ना लॅबमध्ये, त्याला आपण काय म्हणणार, सिलिका ग्लास म्हणणार. बोरोसिलिकेट ग्लास कशासाठी, ते बोरो प्लस असतं ना, ओटाला लावतात तसं, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. हे फार्मास्युटिकल म्हणजे मेडिसिन मध्ये वापरतात बोरोसिलिकेट ग्लासेस. अल्कली सिलिकेट ग्लास म्हणजे काय, याला नाही का, हे पाण्यामध्ये सोल्युबल असते म्हणून याला वॉटर ग्लास म्हणतात. आणि एक लीड ग्लास असते बघा, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लाईट बल्ब, ट्यूब वगैरे याच्यामध्ये वापरतात, त्याला लीड ग्लास म्हणायचं. नंतर ऑप्टिकल ग्लास, हे काय प्रोडक्शन ऑफ स्पेक्टिकल्स, म्हणजे चष्मे वगैरे किंवा लेन्सेस वगैरे. ऑप्टिकल म्हणजे त्याचे नावच आहे. तर अशा प्रकारे नाही का हा टॉपिक आपण पाहिलेला आहे. आता पुढचा महत्वाचा लाईफ ऑफ सायकल्स, हा याच्यामध्ये 2-3 पॉईंट महत्वाचे आहेत.
ते माहिती काय का प्रॉपर्टी ऑफ स्टार्स. स्टार्स मध्ये बघा आता आपल्या जेवढे स्टार्स आहे ना सगळे हायड्रोजननी बनलेले असतात. आपला जो सूर्य आहे ना तो पण त्याच्यामध्ये हायड्रोजन 72% आणि काही हेलियमनी जवळपास 26% हेलियमनी आणि रेस्ट ऑफ 2% बाकीचे एलिमेंट आहे. मास ऑफ आपलं सन आहे जवळपास 3.3 लाख एवढं हे. आता बर्थ ऑफ स्टार्स कसं होतं लाईट इयर म्हणजे काय की डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. ते किती असतं 9.5 इंटू 10⁻12 हे असतं किलोमीटर. आता लाईट टेक्स ऑलमोस्ट 1 सेकंड टू रीच फ्रॉम मून. म्हणजे चंद्रापासून आपल्याला नाही का लाईटला फक्त 1 सेकंड लागतो आणि सूर्यापासून यायला आपल्याला 8 मिनिट लागतात. इट टेक्स ऑलमोस्ट 4.5 इयर्स टू रीच फ्रॉम स्टार्स ऑफ अल्फा सेंचुरी. आता बाहेरचे जे स्टार्स तिथून आपल्याकडे लाईट यायला म्हणजे जवळपास 4.2 एवढे इयर्स लागतात. आता आपल्याला एक लाईफ सायकल बघायची. आता नॉर्मल नाही का जे इंटरस्टेलर वगैरे क्लाउड असतो त्याच्यापासून नाही का जर लो त्याचा मॉलिक्युलर मास जर वेट असेल लो असेल तर काय होतं पहिल्यांदा रेड जायंट स्टार तयार होतो, नंतर त्याचं एक्सप्लोजन होतं आणि शेवटी काय होतो डॉर्फ स्टार होतो. कळलं. आणि जर हाय मास असेल एखाद्या स्टारचं तर त्याचं नाही का सुपर जायंट होतो, नंतर सुपर नोवा एक्सप्लोजन होतं आणि ब्लॅक होल्स म्हणतो. तर हे एक लक्षात ठेवा. हे आपल्याला माहित पाहिजे. जर एकच लक्षात ठेवा जर लो मॉलिक्युलर वेट असेल ना त्याचं लो म्हणजे डॉर्फ असं लक्षात ठेवतो, व्हाईट डॉर्फ होतो. हाय मॉलिक्युलर मास असेल तर ब्लॅक होल मध्ये जातो तो. आता हे डिपेंड कशावर बघा. जर त्याचं मास एखाद्या स्टारचं मास नाही का 8 म्हणजे मोर दॅन आपल्या 8 आपल्या सन आहे ना आपला सूर्य त्याच्यापेक्षा 8 पटीपेक्षा जर कमी असेल तर तो काय होतो व्हाईट डॉर्फ होतो. कळलं. त्याचं मास जर 8 ते 25 मध्ये असेल तर तो न्यूट्रिनो स्टार होतो आणि त्याचं मास जर आपल्या सनपेक्षा 25 पटीने जास्त असेल तर तो काय होतो ब्लॅक होल होतो. कळलं. खाली एक चार्ट दिलाय बघा अशा टाइप मध्ये लक्षात ठेवा की व्हाईट डॉर्फ बघा आपल्या सनपेक्षा नाही का 8 म्हणजे आपल्या सनपेक्षा छोटा आहे, नंतर 8 ते 25 आज याच्यामध्ये असेल तर न्यूट्रॉन स्टार होतो आणि आपल्या सनपेक्षा 25 पटीपेक्षा मोठा असेल तर तो ब्लॅक हे होतो ब्लॅक होल्स. कळलं. तर आता पुढचा टॉपिक पाहिजे आपला लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मला सांगा आता सगळं क्लिअर आहे ना, आवाज स्क्रीन वगैरे सगळंच क्लिअर आहे ना, आता काही इश्यू नाही ना. आवाज स्क्रीन क्लिअर आहे का आता सगळ्याला. आले का स्क्रीन बघा डबल स्क्रीन आणि आवाज डबल आला का बघा. गेला होता स्क्रीन आणि आवाज आला डबल. आता याच्यानंतर बघा आता लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघायचं आपल्याला महत्वाचं. आता लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मध्ये पहिलं बघा मोनेरा. मोनेरा म्हणजे काय की जे स्टार्टिंगचे तुम्हाला सांगितलं होतं ना की हे असतात म्हणजे आपण जे ब्रॉड एक मिनिट जे आपण ब्रॉड क्लासिफिकेशन केलं होतं बघा. हे बी जास्त हे नाही वाटतं. तर मोनेरामध्ये बघा एक असतं लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जे आपण पाहिलं होतं सकाळीच. आता हे रिपिटेशन आहे बघा जे आपण नवीला पाहिलं होतं नवीच्या क्लास आपण आता 8वीच्या क्लासमध्ये म्हणजे त्याच्या अगोदरचा क्लास नाही यातलं थोडेफार गोष्टी ते फक्त एक्स्ट्रा ते घेतलेले बघा. आता जो हे लॅक्टोबॅसिल मोनेराचं एक्झाम्पल काय लॅक्टोबॅसिला बॅक्टेरिया ब्ल्यू ग्लॅन आर्गी वगैरे. आता हे सगळे प्रोकॅरियोट आहेत. प्रोकॅरियोट आणि सिंग्युलर सेल म्हणलं तर मोनेरा लक्षात ठेवायचं म्हणजे विदाउट एनी डिस्टिंग सेल वॉल वगैरे नसतं. नंतर आता किंगडम प्रोटेस्टा. आता आपण पाहिलं होतं तुम्हाला सांगितलं युकॅरियोट आणि जे होते काय सिंग्युलर त्याच्यामध्ये प्रोटिस्टा होतं. त्याचं एक्झाम्पल ऑटोट्रॉप्स मध्ये बघितलं ना तर युग्लेना वॉल्वॅक्स वगैरे आणि हेट्रोट्रॉप्स मध्ये अमिबा वगैरे एक्झाम्पल येते. आणि किंगडम मध्ये नाही का फंगी वगैरे. आता हे सगळे नाही का एक्झाम्पल याच्यात असं वेगळं काही पाहण्यासारखं नाही जे आपण ऑलरेडी बघितलेले. आपलं पुढचं टॉपिक बघू आपण आता हे ग्रॅव्हिटेशन. हा महत्वाचा आहे इथून पुढे ग्रॅव्हिटेशन ना. आता एक सायंटिस्ट होते बघा इसाक न्यूटन. आता कुठे जन्म झाला यांचा इंग्लंडला. याच्यावर प्रश्न विचारला होता बघा 1642 ते 1727 मध्ये यांचा जन्म झालाय. आणि यांनी काय केले गिव्स द लॉ ऑफ इक्वेशन ऑफ मोशन नंतर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी यांनी दिलेली त्यांचं पुस्तक होतं प्रिन्सिपिया. आणि न्यूटन ना विथ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ड द केप्लर्स. त्यांनी केप्लरचे लॉ पण एक्सप्लेन केले आणि इन्व्हेंटेड द न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कॅल्क्युलस आहे ना ही यांनी शोधून काढली. धिस
हॅज अ वाईड रेंजिंग अप्लिकेशन फिजिक्समध्ये पण आणि मॅथमॅटिक्स पण यांना जास्त अप्लिकेशन आहे. फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट द टेलिस्कोप पण यांनी तयार केलेला. आता केप्लर्स लॉ काय ते आपण पाहू आणि मग तर ग्रॅव्हिटेशनल म्हणजे न्यूटनचे लॉ आपण पाहणार आहोत. आता केप्लर्स लॉ मध्ये बघा, केप्लरने 3 लॉ दिले ते बघा. फर्स्ट लॉ काय होता की प्लॅनेट आहे ना हे इलिप्स मध्ये विथ म्हणजे ज्यावेळेस नाही का आता एखादा सन आहे बघा, आता सनच्या अराउंड एकदम आता एखादा प्लॅनेट मूव्ह करतो ना तो असा इलेप्टिकल ऑर्डर मध्ये मूव्ह करतो, म्हणजे सॉरी इलिप्स म्हणजे असतो ना तशा याच्यामध्ये ऑर्बिटमध्ये मूव्ह करत राहतो आणि मध्ये सन असतो. सेकंड लॉ काय सांगितलं होतं केप्लरनी, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया अँड इक्वल टाइम. म्हणजे आता इथला जर एरिया एवढा असेल तर इथला पण एरिया असा शॉर्ट करून एवढाच, म्हणजे इक्वल एरिया इक्वल टाइम मध्ये ती ट्रॅव्हल करतं. आणि जर ते सनच्या ज्यावेळेस जवळ असतो ना त्यावेळेस ते फास्ट मूव्ह होतात. कशामुळे? कारण त्यांना नाही का जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त जवळ लागतो. नंतर आता केप्लर्स थर्ड लॉ म्हणजे काय की टाइम, जो टाइम पिरियड ना, टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन. म्हणजे त्याला आपण म्हणतो टी स्क्वेअर इज इक्वल टू किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियसचा क्यूब. हे महत्वाचं आहे. म्हणजे टाइम पिरियड रेडियसच्या याच्यानुसार नाही का डिसाइड होतो, हे लक्षात ठेवा. केप्लरचा थर्ड लॉ महत्वाचा आहे. टी स्क्वेअर म्हणजे टाइमचा स्क्वेअर जर आपण केला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो? त्या रेडियसला. नंतर आता दुसरे सायंटिस्ट आहे, इंट्रोडक्शन टू दुसरे सायंटिस्ट. आता आपण केप्लर कोण होते? जर्मन ऍस्ट्रॉनॉमर होते आणि मॅथमॅटिशियन होते. आता आपल्याला मेन पाहिजे ते न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यांनी काय सांगितलं बघा, आता 2 बॉडी असल्या, समजा एकाचं मास M1 असलं आणि दुसऱ्याचं M2 असलं, आणि त्या बॉडी जर एकमेकावर आणि त्या बॉडीवर अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ना तो कसा काढतात? मग F इज इक्वल टू G, म्हणजे ह्या अर्थचा कॉन्स्टंट आहे, M1 इंटू M2 अपॉन D2, म्हणजे जो अर्थ पासूनचे डिस्टन्स वगैरे अशा टाइप मध्ये काय करतात त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशन. आता याच्यामध्ये नाही का G म्हणजे काय की कॉन्स्टंट आहे. आता जी ची व्हॅल्यू ना ही हेनरी कॅव्हिटिसनी काढली, सायंटिस्टचं नाव आहे. ती किती आहे? 6.6 इंटू 10⁻⁻11 म्हणजे 10⁻⁻11 असं मीटर स्क्वेअर अपॉन केजी अशा टाइप मध्ये काढली होती. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतो? मास इंटू व्हॅलोसिटी अपॉन आर, याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. आता न्यूटनचा जो सेकंड लॉ होता ना तो कशाचा होता बघा? मोमेंटमचा होता. आपण सकाळी पाहिलं होतं. मास इंटू असेलरेशन, म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू असेलरेशन असतं ना, त्याला म्हणजेच एम हे मास आहे ना, मास इंटू ए, म्हणजे याला काय म्हणतो? न्यूटन सेकंड लॉ, हे लक्षात ठेवा. आणि न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन जे आपण सकाळी बघितलं होतं, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, म्हणजे हे न्यूटनचा फर्स्ट लॉ. म्हणजे इनर्शिया आहे, म्हणजे एखादी बॉडी जर सेम मोशन मध्ये असेल ना तर त्याच मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करते किंवा त्याला इनर्शिया म्हणतात. न्यूटन्स फर्स्ट लॉ. सेकंड लॉ हा मोमेंटमचा होता. आणि थर्ड लॉ काय होता की एव्हरी बॉडी हॅज ए, म्हणजे तिचं इक्वल रिॲक्शन किंवा ऑपोजिट रिॲक्शन मध्ये हे होते फोर्स वगैरे आपल्याला केल्यानंतर. तर आता अर्थचं ग्रॅव्हिटेशनल असेलरेशन कसं असतं? असेलरेशन ड्यू टू हे ना अर्थ किंवा ग्रॅव्हिटी ना, हे आपण कशाने डिनोट करतो बघा? जीने, स्मॉल जीने आपण ते डिनोट करतो. असेलरेशन हे काय? वेक्टर क्वांटिटी आहे. काय? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे काय की तिला एक मिनिट, हा, तर याच्यामध्ये कसं दाखवतं? म्हणजे F इज इक्वल टू mg, म्हणजे काय की मास इंटू ग्रॅव्हिटेशन, आणि ही डायरेक्शनवर डिपेंड आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी. कळलं? आता असेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन मास आणि रेडियस, ह्या 2 गोष्टीवर डिपेंड. सो द असेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट एनी पॉइंट ऑन द अर्थ इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. म्हणजे अर्थ मध्ये कुठं हे केली ना तर ती असेलरेशन सेम असतं. इज डज नॉट डिपेंड ऑन प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवरती डिपेंड नसते. ज्यावेळेस आपण असेलरेशन काढतो ना स्मॉल जी, ते कशी असते? जी म्हणजे हे अर्थचा कॉन्स्टंट, नंतर अर्थचं मोठं मास, आणि आर स्क्वेअर म्हणजे रेडियस, अर्थच्या रेडियसवर. व्हॅल्यू ऑफ जी ना जी हे जास्त असते. कुठं? पोल्सच्या. कशामुळं? कारण पोलवर नाही का अर्थचं डिस्टन्स ना कमी आहे, म्हणजे त्रिज्या कमी आहे, म्हणजे आर कमी आहे. म्हणजे आर कमी असल्यामुळे जीची व्हॅल्यू वाढते, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शन. त्याच्यामुळे पोलवर नाही का जी ही आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो जास्त आहे. आणि आपला जो इक्वेटर आहे इक्वेटरवर कमी आहे, कारण अर्थचं डिस्टन्स तुम्ही जर असं मोजलं तर ते इक्वेटरवर जास्त आहे. सेंटर पासून म्हणजे अर्थचे रेडियस इक्वेटरवर जास्त आहे, म्हणजे रेडियस जास्त म्हणजे तुमचा जी कमी येणार, कारण हे आर आणि जी एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. आता चेंज विथ द डेप्थ, आता खाली जाताना आणि वर जाताना, आणि हे जनरल एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही नाही का व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस विथ द हाईट फ्रॉम द अर्थ सरफेसवर नाही का जसं जसं तुम्ही अर्थ पासून वर जाताना जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. जो ऍट द अर्थचा सरफेस आहे ना जीची व्हॅल्यू एकदम कॉन्स्टंट असते, आणि व्हॅल्यू ऑफ जी नाही का डिक्रीजेस ऍज वी मूव्ह डाऊनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर.
जसं आपण सेंटरला खाली डाऊन जातो ना, तर अर्थची व्हॅल्यू नाही का काय होती, कमी कमी होत जाते, म्हणजे जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं बघा, मास अँड वेट. आता मास म्हणजे काय असतं, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. याचा युनिट ऑफ मास काय, केजी बघा, आणि काय स्केलर युनिटी. नंतर सेम एव्हरीवेअर, म्हणजे स्केलर युनिट म्हणजे काय माहितीये का, ही नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन. आता मास आहे ना सेम एव्हरीवेअर असतं, आणि व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू अनदर प्लॅनेट. म्हणजे मासची व्हॅल्यू कुठेच चेंज होत नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ना, इट इज द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. हायर द मास हायर इज द इनर्शिया. आता दुसरा असतो ते वेट. वेट ऑन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच अर्थ आपल्याला अट्रॅक्ट करते ना, त्याला आपण काय म्हणतो, वेट म्हणतो. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स, म्हणजे ते एम इंटू जी. आता जे वेट बिईंग आहे ना, फोर्स म्हणजे एस आय युनिट काय मग याचं, न्यूटन आहे. आणि वेट आहे ना वेक्टर क्वांटिटी आहे, कारण ही डायरेक्शनवर डिपेंड आहे, त्याच्यामुळे काही वेक्टर क्वांटिटी. आता एक महत्वाचा पॉईंट जिथे की एमसीक्यू तयार होतो ना, आपलं जे वेइंग मशीन असतात ज्याने आपण वजन वगैरे मोजतो ना, ते आपलं वेट नाही मास मोजतात, लक्षात ठेवा. याच्यावर खूप वेळा कन्फ्युज होतं. आपण त्याला वेट म्हणतो, पण तो ऍक्च्युली काय असतं, ते आपलं मास असतं. म्हणजे जे आपले वेइंग मशीन वगैरे आपले मोजतात ना, ते मास असतं, लक्षात ठेवा. आता फ्री फॉल काय, हा कन्सेप्ट काय, फ्री फॉल म्हणजे काय की इनिशियल व्हॅलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट 0 असते, आणि त्याची ट्रू फ्री फॉल इज, आणि नंतरची व्हॅलोसिटी खूप मॅक्सिमम होऊन जाते. तर ट्रू फ्री फॉल असतो ना, फक्त पॉसिबल कुठं असतो, व्हॅक्युम मध्येच असतो. बाकीकडे असा, कारण बाकीकडे फ्रिक्शन वगैरे फोर्स ऍक्ट होतात, त्याच्यामुळे तो ट्रू फ्री फॉल नसतो. आता व्हॅल्यू ऑफ जी आहे स्मॉल जी, म्हणजे ग्रॅव्हिटेशन इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. टू ऑब्जेक्ट्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस और एनी अदर प्रॉपर्टीज ना, ड्रॉप्ड फ्रॉम द डिस्टन्स किंवा सेम हाईटवर, दे रीच अर्थ ऑन द सेम टाइम. आता आपल्याला माहित असतं ना, की ते लोक म्हणतात की 1 किलो जर कापूस आणि 1 किलो जर दगड हे टाकला, काय लोखंड, तर ते एका हाईटवरून सेम सोडल्यानंतर पृथ्वीवर सेम यालाच येतात. पण हे कधी शक्य आहे, जर त्यांचं आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर म्हणजे व्हॅक्युम मध्ये शक्य आहे. जर नॉर्मल आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये काय होतं, की जो हे कॉटन वगैरे 1 किलो कॉटन ना, त्याला फ्रिक्शन फोर्स वगैरे जास्त लागतो, कारण साईज जास्त असते, त्यामुळे त्याला खाली यायला वेळ लागेल. हा फक्त डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. नंतर आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते, वेन ऑब्जेक्ट इज, आपण एका हाईटवर ठेवला एच, आणि द सरफेस ऑन द अर्थ, त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी मोजतात मग, जी एम एम, जी त्याचं मास आणि आर प्लस एच, आर रेडियस आणि एच म्हणजे त्याची एक तर अर्थची रेडियस, आणि एच मध्ये त्याला कोणत्या हाईटने ठेवलेलं आहे. मग ह्या बेसिसवर आपण त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता इस्केप व्हेलॉसिटी काय असतं, इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीला पृथ्वीवरून बाहेर निघण्यासाठी किती पॉवर किंवा किती एनर्जी द्यावा लागेल ना, त्याला आपण काय म्हणतो, इस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन द काय, इनिशियल व्हेलॉसिटी. आता ही कशावर माहिती का, न्यूटनचा थर्ड लॉ आहे ना, तो कसा काढतो आपण, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए एस, तर याच्यावर डिपेंड आहे. तर कायनेटिक एनर्जी कशी असते माहिती का, हाफ एम स्क्वेअर असती, पोटेन्शियल एनर्जी मायनस जी एम एम अपॉन आर. आता इस्केप व्हेलॉसिटी ना ह्या बेसिसवर आपण काढली ना, तर आपली ती किती, 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एखाद्या गोष्टीला जर पृथ्वीच्या आपल्याला बाहेर घेऊन जायचं असेल, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर, तर त्याला आपल्याला इतका फोर्स द्यावा लागतो, किती, 11.2 किलोमीटर पर सेकंडनी जर स्पीडनी जर बाहेर गेली, तरच ती पृथ्वीच्या बाहेर जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. आता पुढचा टॉपिक महत्वाचा बघायचा आपल्याला, पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर मॅक्स क्वेश्चन येतात. तर मला सांगा, स्क्रीन आणि आवाज सगळं क्लिअर आहे ना आता? आता काही कोणाला प्रॉब्लेम नाही स्क्रीन आणि आवाजाला? आवाज येतोय ना? कमेंट करा, मला पटकन सांगा, म्हणजे कसं होईल, परत असं होऊ नये की मध्ये स्क्रीन जाऊ नये. अरे कमेंट करा, कोणी जागे नाहीत काय? ओके. आता बघा पुढचं महत्वाचं टॉपिक बघा, पिरियडिक टेबल किंवा पिरियडिकचं क्लासिफिकेशन एलिमेंट ना, याच्यावर एक तरी क्वेश्चन असतो बघा. आता हे स्टार्टिंग म्हणजे याचं इव्होल्युशन कसं कसं होत गेलं. पहिलं काय होतं माहिती का, एक डॉबिनियर सायन्टिस्ट होते, त्यांनी काय ट्रायड दिलं. ट्रायड म्हणजे 3-3 असा जो गट असतो ना, तसा बनवला. ते कुठले होते,
जर्मन सायंटिस्ट होते, त्यांचं नाव काय होतं, डोबेनियर. त्यांनी काय केलं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट सांगितले रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. आता पहिले जे 2-3 क्लासिफिकेशन ना, म्हणजे जे रिसेंट मॉडर्न येईपर्यंत त्यांनी एकच क्रायटेरिया धरला होता, तो काय होता, ॲटॉमिक मास. त्या बेसिसवरच नाही का ते क्लासिफिकेशन करायचे. मग यांनी काय केलं, ॲटॉमिक मासवर नाही का त्यांनी काय सांगितलं की जो मधला एलिमेंट आहे, जर आपण 3 एलिमेंट धरले, तो पहिला आणि तिसऱ्या एलिमेंटचं जर तुम्ही बेरीज केली, तर जो मधला त्याचं जर आवरेज काढलं ना, ते मधल्या एलिमेंट इतकं आहे, म्हणजे मीन ऑफ लाईक 2 एलिमेंट्स. आणि ह्या बेसिसवर त्यांनी काय केलं, डोबेनियस ट्रायडने कन्सेप्ट मांडला. आता डोबेनियस ट्रायडने काय, याच्यावर एकदा एमपीसीने PYQ विचारला होता. तर डोबेनियस ट्रायड मध्ये ऍटलिस्ट तुम्हाला नाही का एक 2-3 माहित पाहिजे. मी ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं बघा. आता आपलं लिमका असतं, लिमका, तसं लिनका लक्षात ठेवा. लिनका म्हणजे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. तुम्हाला विचारताना काय करणार, एक लिथियम सोडियम देणार, मधला कोणता एवढंच विचारणार. बाकी त्यांचे ॲटॉमिक वेट वगैरे पाठ ठेवायची, लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त त्यांचे नाव एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता लिनका, पहिले लिनका म्हणजे लिथियम सोडियम देणार, तुम्हाला मधला पोटॅशियम लक्षात ठेवायचा. नंतर कसबा पेट आहे ना, पुण्यात कसबा पेट, तसं लक्षात ठेवा. कसबा म्हणजे कॅल्शियम, यस म्हणजे ते SR आहे फक्त, SR लक्षात ठेवा. आणि बा म्हणजे बा, असं कसबा असं लक्षात ठेवा. आणि तिसरं आहे ते CBI असतं ना, त्याचं क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन असं लक्षात ठेवा. म्हणजे लिनका, कसबा आणि CBI अशा टाइप मध्ये लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ते काय करणार, आता CBI मध्ये काय करणार, ते क्लोरीन आणि हे देणार, आयोडीन देणार, मधला कोणता विचारणार, ते काय सांगायचं तुम्ही, ब्रोमिन. समजलं, अशा प्रकारे. आता न्यूलॉन्स ऑक्टिव्ह बघा. आता यांनी काय केलं माहिती का, जसं ट्रायडने 3-3चा ग्रुप बनवला, यांनी 8चा बनवला. आता हे कोण होते, इंग्लिश सायंटिस्ट होते बघा. नाव काय होतं यांचं, न्यूलँड्स, जॉन न्यूलँड्स. आता हे काय केलं माहिती का, सेम ॲटॉमिक मास क्रायटेरिया यूज केला. आणि 1866 ला काय सांगितलं त्यांनी, न्यूलँड्सनी, अरेंज द एलिमेंट्स, कसे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ त्यांचे ॲटॉमिक मास बेसिसवर नाही का त्यांनी ग्रुप केलं. आणि त्यांना एक गोष्ट कळाली की एव्हरी 8th एलिमेंट, म्हणजे 8चे जवळ, जसं तुम्ही असं 1, 2, 3, 4, 5, 7 असं मांडत गेले 8 पर्यंत, त्यांना कळालं की जे 1 नंबरचं एलिमेंट ना आणि 8 नंबरचं एलिमेंट, ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज नाही का सारखीच येतात. कळलं का, म्हणजे जसं की सोडियम आणि लिथियम, जसं 8 नंबर आहे, सोडियमची ज्या प्रॉपर्टी त्या लिथियमला आहेत, मॅग्नेशियम आहे नंतर बेरिलियम, या दोघांच्या प्रॉपर्टी सेम येतात. जसं क्लोरीन आणि फ्लोरीन यांच्या प्रॉपर्टी सेम येतात. मग त्याच्यामुळे बेसिसवर त्याने काय केलं, न्यूलॉन्स ऑक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणला. दिस लॉ वॉज फाउंड अप्लिकेबल. पण लॉ अप्लिकेबल कुठपर्यंत होता, फक्त कॅल्शियम पर्यंतच, त्याच्यानंतर तो अप्लिकेबल नव्हता. मग न्यूलॉन्स फिटेड देम इनटू नॉन टेबल, आणि त्यांनी काय केलं, 7x8 हा अशा रेशोमध्ये एक टेबल बनवला, आणि त्याचे फक्त 56 बॉक्सेस होते. त्या बॉक्सेसवर नाही का एलिमेंट बनवला, एवढं लक्षात ठेवा. आता इथं खाली दिलाय बघा, न्यूलॉन्स ऑक्टिव्ह, हे असं वाचून घ्या एकदा. नंतर आता पुढचा मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल. आता मेंडेलिव्ह ना सेम, हा कुठला होता, रशियन सायंटिस्ट होता, आणि यांनी पण सेम क्रायटेरिया यूज केला, काय, ॲटॉमिक मास. म्हणजे कळलं असं तुम्हाला, पहिले तिन्ही सायंटिस्ट यांनी क्रायटेरिया यूज काय केलेला, ॲटॉमिक मास. म्हणजे डॉबिनस ट्रायल असो, न्यूलॉन्स ऑक्टिव्ह असो, किंवा मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल असो, सगळ्यांनी काय केले, ॲटॉमिक मास. त्यांनी काय ट्राय, आणि तिघांनी पहिल्या ट्रायल मध्ये 3-3 यांनी डिवाइड केलं, आणि त्यांनी काय सांगितलं की पहिल्या आणि तिसऱ्याचं वेट हे मधल्याचे वेट एवढे. नंतर न्यूलॉन ऑक्टेव्हने काय सांगितलं की जो पहिला आणि 8वा याचे केमिकल प्रॉपर्टीज वगैरे सेम येतात. आता मेंडेलने थोडं वेगळा बदल केला. त्याने काय त्यांनी टोटल नाही का 63 एलिमेंट, आणि हा आणखीन एक जो हे होता ना, न्यूलँड यांनी काय केलं, जास्तीत जास्त 56 एलिमेंटच कव्हर केले होते, आणि फक्त त्याचा जो लॉ होता फक्त कॅल्शियम पर्यंतच अप्लिकेबल होता. मेंडेलने काय केलं, थोडे एलिमेंट वाढवले आणि 63 एलिमेंट पर्यंत त्यांनी कव्हर केलं. यांनी काय सांगितलं माहितीये का, की त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास मांडलं, आणि त्यांनी हे दिलं, लॉ दिल्यासारखं, की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ना, ते आर पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांचे जे ॲटॉमिक मास आहे ना, त्याचे फंक्शन आहेत. आता मेरिट काय होतं, म्हणजे आतापर्यंत 2 सायंटिस्ट होते, आता हा तिसरा सायंटिस्ट. या पहिल्या 2 सायंटिस्ट पेक्षा याचं वर्क आणखीन काय चांगलं होतं, तर यांनी काय केलं होतं माहिती का, एक तर ॲटॉमिक मास आहे ना, सम एलिमेंट्स आर रिवाइज, त्यांनी काही एलिमेंट्स ॲटॉमिक मास रिवाइज केलं होतं, आणि काही व्हॅकंट प्लेसेस म्हणजे रिकाम जागा सोडल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं काही काही गोष्टी आपल्या अजून शोधलेल्या नाहीत, आपण त्या आणखीन शोध लावू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी काही जागा रिझर्व ठेवल्या. पण एक गोष्ट होती की त्यांनी नाही का नोबेल ग्लासेस, नंतर जे आपण हेलियम वगैरे नोबेल ग्लास म्हणतो ना, त्यासाठी जागा नव्हती रिझर्व, पण बाकी काही वॅकंट प्लेसेस सोडली होती. हे एक त्याचं काय होतं की मेरिट होतं. नंतर मेंडेलिव्हना क्रिएटेड एक झिरो ग्रुप, पण त्यांनी जरी नोबेल ग्लास जागा नसली ठेवली गॅससाठी, पण एक झिरो ग्रुप म्हणून त्यांनी एक वेगळा ग्रुप ठेवला होता. त्यांनी विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियोडिक टेबल इन विच नोबेल ग्लासेस वेअर फिटेड व्हेरी वेल. म्हणजे हे त्याचे सगळे काय होतं, चांगले कॅरेक्टरिस्टिक होती. त्यामुळे मेंडेल जास्त फेमस झाला. नंतर डिमेरिट काय होते, पण मेंडेलचे डिमेरिट, त्यांनी काय केलं, एक होल नंबर ऑफ ॲटॉमिक मासेस, काही एलिमेंट होते ना, जसं कॉबाल्ट, निकेल वगैरे ना, त्यांना नाही का त्यांच्या प्रॉपर्टीज जरी, म्हणजे त्यांनी काय केलं होतं की नंबर आहेत ना ॲटॉमिक मासेस वगैरे
त्यांचे आयसोटोप वगैरे नाही का त्यावेळेस डिस्कवर झाले नव्हते, त्यामुळे त्यांना एलिमेंटमध्ये नाही का मांडताना कसे मांडावं हे त्याला कळलं नव्हतं, कारण त्यांनी ॲटॉमिक मास क्रायटेरिया घेतला होता आणि आयसोटोपचं आपल्याला माहित आहे त्यांचं नाही का मास सेम असतात, सॉरी ॲटॉमिक नंबर सेम असतात. तर मग हे होतं ना, त्याला हे जमलं नव्हतं. नंतर पुढचं महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला त्याला पोझिशन ऑफ हायड्रोजन नेमकी कुठे ठेवा हे पण त्याला कळलं नव्हतं. आता पुढचं महत्वाचं होतं ते होते मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कोणी दिलेला आता, हेनरी मोसलेने दिलेला आहे. आणि हा केलेला काय केलाय त्या ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबरवर दिला होता. आता हे याचं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक हा काय होतं, ॲटॉमिक नंबर हे महत्वाचं आहे. आतापर्यंत सगळे जे हे होते ना ते सगळे ॲटॉमिक मासवर होते. आता प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स नाही का, हे काय यांनी काय सांगितलं की इट इज अ पिरियडिक फंक्शन ऑफ त्याचं ॲटॉमिक नंबर आहे. द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड एज, त्याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल पण म्हणतात. आता स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल काय, एक हॉरिझॉन्टल असतात ना, म्हणजे ज्या आडवे असतात रेषा त्याला आपण काय म्हणतो, पिरियड म्हणतो. ते किती 1 ते 7 असतात. जे उभ्या रेषा असतात किंवा उभे कॉलम असतात ते किती असतात, 1 ते 18 मध्ये असतात. आणि हा पूर्ण जो पिरियडिक टेबल आहे ना 4 ब्लॉक मध्ये डिवाइडेड आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये काय 1 ते 2 ग्रुप आहेत. पी ब्लॉक मध्ये 13 ते 18 ग्रुप आहेत. अच्छा मधला आहे ना 3 ते 12 हे डी ब्लॉक मध्ये येतात. आणि एफ आहे ना तो लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड असे वेगळे 2 सिरीज येतात. जो डी ब्लॉक आहे ना त्याचे एलिमेंट्स ना त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92 आणि ऑल एलिमेंट्स युरेनियम नंतर जे बाकीचे एलिमेंट आहेत ना जसं की 93 ते 118 हे मॅन मेड आहेत, माणसाने तयार केले आहेत. आणि ते रेडिओ ऍक्टिव्हने अनस्टेबल आहेत. आता इथे बघा तुम्हाला पिरियडिक टेबल कळेल. हे पहिले हे बघा एस ब्लॉक मध्ये पहिले 2 ग्रुप आहेत बघा, हे ग्रुप आणि हे 2 ग्रुप. डी ब्लॉक मध्ये बघा 3 ते 12 मधलं जे ना सगळे डी ब्लॉक मध्ये येतं. नंतर 13 ते 18 पर्यंत हे पी ब्लॉक मध्ये येतं. आणि 2 ऍक्टिनाइड आणि लॅन्थेनाइड सिरीज येतात. तर हे कशा येतात, एफ ब्लॉक मध्ये येतात. आता ॲटॉमिक नंबर आणि द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स व्हाईल गोईंग फ्रॉम, आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पाहिजे जे पिरियडिक टेबलचे. आता ॲटॉमिक नंबर आणि दुसरं काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड इनक्रीज बाय 1 ऍट अ टाइम. म्हणजे तुम्ही पिरियड आता समजा असा जर पिरियडिक टेबल धरला असा, जर आता तुम्ही लेफ्ट कडून म्हणजे तुम्ही इकडून इकडे जाताना काय होतं माहितीये का, सेम पिरियड सेम याच्यामध्ये बघा विदिन द सेम पिरियड, तर तुमचा जो ॲटॉमिक नंबर आहे ना तो इन्क्रीज बाय 1 आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ना तो इन्क्रीज बाय 1 हे लक्षात ठेवा. लेफ्ट कडून राईट कडे जाताना सेम नंबर ऑफ सेल्स बिलॉंगिंग टू सेम पिरियड. आता याच्यामध्ये नाही का सेकंड पिरियड मध्ये बघा के आणि एल याच्यामध्ये काय बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन हे वगैरे येतं. आणि थर्ड पिरियड मध्ये बघा पोटॅशियम, लिथियम असे वगैरे, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम वगैरे. आता हे एक्झाम्पल आहेत. आता पिरियड टेबल मधला ट्रेंड काय बघा, व्हॅलन्सी बघा, ॲटॉमिक साईज. जसं तुम्ही ॲटॉमिक साईज किंवा रेडियस आहे ना म्हणजे काय असं डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस आणि त्याचं आउटर मोस्ट सेल, तर ही एक्सप्रेस इन कशामध्ये पर न्यूक्लियोमीटर. आता ॲटॉमिक रेडियस ना ते काय होते बघा, जसं तुम्ही याच्यामध्ये पिरियड टेबल मध्ये नाही का वरून खाली जाताना नाही का ती काय होते की म्हणजे वाढत वाढत जाते. म्हणजे जर असा जो पिरियड टेबल बघितला तुम्ही तर याच्यामध्ये नाही का एक याच्यात वरून खाली जाताना नाही का त्याची रेडियस वाढत जाते. आणि लेफ्ट कडून उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे जाताना नाही का रेडियस कमी कमी होत जाते. म्हणजे ॲटमची साईज इकडे कमी कमी होत जाते आणि खाली जाताना ॲटम साईज वाढत जाते, एवढं लक्षात ठेवा. नंतर पुढचे व्हाईल गोइंग ॲटॉमिक साईज डिक्रीज न्यू सेल, हे सेम बघितलं आपण. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय असतं, आता हे चार्ट याच्यातून तुम्हाला आणखी जास्त कळेल बघा. हे बघा आता तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाताना बघा ॲटॉमिक रेडियस ना ती काय होती, कमी कमी होत जाते. नंतर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतं ते वाढत जातं. आणि जे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि मेटॅलिक कॅरेक्टर ना ते काय होतं, कमी होत जातं. हे काय होतं जर तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जात असेल तर. आता वरून खाली येताना काय होतं बघा, त्याचं नाही का जो ॲटॉमिक रेडियस ना ते काय होती, वाढत जाते. दुसरं काय होतं बघा, त्याचं जे इलेक्ट्रो निगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ना ते कमी होत जातं. आणि दुसरं मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ना ती काय होते की वाढत जाते, जसं खाली यावं तसं. तर अशा टाइप मध्ये बघा, हे अशा टाइप मध्ये तुम्ही काढू शकता इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, ॲटॉमिक साईज आणि ॲटॉमिक रेडियस. तर अशा पैकी नाही का हा टॉपिक संपलेला आहे. आता लेन्सेस मध्ये आपण ते ऑलरेडी सकाळी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, एक कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. सकाळी तुम्हाला मी ट्रिक्स पण सांगितलं होते, हे सेंटर ऑफ कर्वेचर, फोकल लेंथ, प्रिन्सिपल ऍक्सिस, कनेक्टिंग वगैरे. आता फोकल लेंथ बघा, हे रिपिटेशन बघा टॉपिक सगळा, त्याच्यामुळे का काही डबल काही कव्हर करायची गरज नाही. हे फॉर्म्युला पण तुम्हाला मी सगळं सांगितलं होतं, सगळी मॅग्निफिकेशन पण सांगितलं होतं.
फक्त एक नवीन इथं काय की पॉवर ऑफ लेन्सेस हे त्या सकाळच्या टॉपिक मध्ये नव्हतं आलं. त्याच्यामध्ये बघा युनिट ऑफ पॉवर काय म्हणजे त्याला डायोप्टर म्हणतात बघा. आणि हे इनव्हर्स ऑफ फोकल लेंथ. पी म्हणजे काय की फोकल लेंथला जर असं खाली घेतलं तर त्याला काय म्हणतात पॉवर म्हणतात. आता कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस हे महत्वाचं आहे आपल्याला. टू लेन्स विथ फोकल लेंथ F1 आणि F2 आर केप्ट इन कॉन्टॅक्ट. जरी एकत्र ठेवले तर इफ द पॉवर ऑफ टू लेन्सेस P1 आणि P2 देन इफेक्टिव्ह पॉवर ऑफ देअर त्यांची फक्त ऍडिशन करायची म्हणजे त्याला इफेक्टिव्ह असते. साईन वगैरे तुम्हाला मी सकाळी सांगितले होते. आता ह्युमन आईज, आता हे एक सकाळी नव्हतं आपल्या सकाळच्या टॉपिक मध्ये, ते एक पहा की आपला जो डोळा आहे ना ते कशाने बनलेला आहे, डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट लेन्सेस. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये नाही का कॉन्व्हेक्स लेन्सेस लक्षात ठेवा. आता लेन्सेस क्रिएट आपल्या डोळ्यातले जे आता कॉन्व्हेक्स लेन्स तुम्हाला सकाळी सांगितलं होतं कॉन्व्हेक्स असतं ना, तर ते जे इमेज वगैरे तयार करतात नॉर्मली. आता जे आपले जे आपण पाहिलं सगळे कॉन्व्हेक्स मध्ये काय कोणते इमेज तयार करतात, हे एक तर असते व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज असते इरेक्ट, आणि जे कॉन्केव्ह असतात ते याचे अपोजिट इमेज तयार करतात. आता इथं नाही का बघा हे डबल आहेत ना जस्ट बिहाइंड, त्याच्यामुळे ते काय करतात एक रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज अशा टाइप मध्ये क्रिएट करतात. व्हाईल सीइंग ऑब्जेक्ट ऍट लार्ज लेन्स, आपला जो लेन्स आहे ना आपला आयचा बिकम फ्लॅट, म्हणजे जास्त दूरवर बघायचं असेल ना आपले डोळे असे हे होतात बारीक बारीक होतात फ्लॅट बघा. आणि इट्स फोकल लेंथ इन्क्रीज, आणि ते काय करतात फोकल लेंथ इन्क्रीज करतात. आपला डोळा बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला कळेल हे की हे लेन्स बिकम फ्लॅट, हे लेन्स आहेत मधल्या, नंतर लाईट कम फ्रॉम डिस्टन्स हे बाकी इरिस वगैरे हे मसल आहेत हे लक्षात ठेवा. फोकल लेंथ ऑफ हेल्दी जो आय असेल ना त्याची किती असते 2 सेंटीमीटर असते. आणि जर डिफेक्टेड, आता विजन बघायचं आपल्याला, मायोपिया किंवा नियर साइटनेस काय असतं. ज्यावेळेस एखाद्या माणसाला नाही का ज्यावेळेस लांबचं दिसत नाही, म्हणजे जे तरुण वयात ज्यांचा नंबर वगैरे लागत ना त्यांना काय असतो नियर साइटनेस किंवा मायोपिया असतो. आणि त्यासाठी कोणती वापरतो मग कॉन्केव्ह लेन्स वापरतो मग. म्हणजे ते काय करते माहिती का लेन्स डायव्हर्ज करते इन्सिडेंट रेज. नंतर फार एखाद्याला हायपर मायट्रोपिया असतो किंवा फार साइटनेस, त्यांसाठी आपण काय करतो करेक्टेड बाय द कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स काय करतं ते कॉन्व्हर्ज करतं. ही लेन्स आहेत बरं, मिरर नाही, ह्या लेन्स आहेत. आता फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. आता प्रेस बायोपिया एक असतं. प्रेस बायोपिया जे म्हातारपण वगैरे असतं ना त्यामध्ये काय असतं दोन्ही गोष्टी असतात. त्यांना जवळचं बी दिसत नाही लांबचं दिसत नाही, त्यावेळेस मग बायफोकल दोन्हीचे मिळून आपण लेन्स वापरत असतो. आता युजेस काय कॉन्व्हेक्टिव्ह, आता लेन्स आहेत बघा हे कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच काय असते कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर यांचे युजेस सारखेच असतात बघा. आता याच्यामध्ये बघा मेडिकल इक्विपमेंट मध्ये स्कॅनर, सीडी प्लेअर, इन्स्ट्रुमेंट लाईक लेझर वगैरे याच्यामध्ये वापरतात. नंतर पिक होल इन डोअर याच्यामध्ये वापरतात म्हणजे सेफ्टीसाठी वगैरे अशा टाइप मध्ये. नंतर स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्म्यासाठी वगैरे कॉन्केव्ह लेन्सेस आर युज्ड इन टू करेक्ट द नियर साइटनेस, म्हणजे ज्यांना लांबचं वगैरे दिसत नाही त्यांसाठी. टॉर्च मध्ये कॉन्केव्ह लेन्स यूज टू स्प्रेड द लाईट. नंतर स्मॉल बल्ब वगैरे टॉर्च, कॅमेरा, टेलिव्हिजन, नंतर मायक्रोस्कोप वगैरे इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये सगळ्यांनी कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेले असते बघा. कॉन्व्हेक्स लेन्स. आता यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस बघा हे काय बघा, हे सिंपल जो मायक्रोस्कोप असतो ना तो कशाने बनलेला असतो कॉन्व्हेक्स लेन्सनी. जसं की वन कॅन गेट अप टू 20 टाइम्स लार्जर इमेज ऑफ ऑब्जेक्ट युजिंग द मायक्रोस्कोप. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप असं जेव्हा दोन कॉन्व्हेक्स लेन्स एकमेकाला वापरून युज करतो आपण त्यावेळेस कंपाऊंड मायक्रोस्कोप होतो. आणि एक टेलिस्कोप असतो. टेलिस्कोप आर ऑफ 2 टाइप्स. एक तर असतात रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, म्हणजे दे यूज द लेन्सेस, फक्त याच्यामध्ये लेन्स असतो. आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे दे यूज द मिरर प्लस ऑल्सो लेन्सेस. ज्याच्यामध्ये बघा मिरर आणि लेन्स दोन्ही पण असतात त्याला रिफ्लेक्टिंग म्हणायचं, आणि ज्याच्यामध्ये फक्त लेन्सेस असतात त्याला रिफ्रॅक्टिंग म्हणायचं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, बेसिक डिफरन्स आहे. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस हॅज लार्जर डायमीटर. ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा डायमीटर जास्त असतो, लार्जर फोकल लेंथ असते, बिकॉज ऑफ विच मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टन्स इंटर. हे काही नाही. आता ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण काय कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो. आणि स्पेक्टॅकल्स म्हणजे करेक्टिंग फार साइटनेस लांबचं दिसत नाही ते करण्यासाठी. आता परसिस्टंट व्हिजन काय असते, एखादी इमेज नाही का आपल्या डोळ्यावर नाही का जास्त वेळ राहण्यासाठी नाही का ती 1.16 सेकंद पेक्षा जास्त राहिली पाहिजे, त्यावेळेस मग ते आपल्या विचारते. आता आपले जे मूवीज वगैरे असतात ना ते फोटोने असे तयार केलेले असतात, पण ते असे अरेंज केलेले असतात ना ते ते एवढ्या स्पीडने जातात की सेकंदाच्या एका 16 सेकंदापेक्षा ते कमी हे होतात. म्हणून ते आपल्याला एक पूर्ण असं चालू असल्यासारखी मूवी चालू असल्यासारखी दिसते. आता काही सेल आहेत त्या महत्वाच्या आपल्याला पाहिजे तर. एक असतं बघा कॉनिकल सेल, ते काय आपल्या कलर वगैरे नाही का डिसाईड करण्यासाठी असतात. आणि एक रॉड सेल असतात ते आपला ब्राईटनेस किंवा मग व्हाईट रे जो कलर वगैरे नाही का तो पाहण्यासाठी कोणत्या रॉड सेल असतात. आता पुढचं बघायचं आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये बघा लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन वेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सफरंट मीडियम टू अनदर ट्रान्सफरंट मीडियम. त्यालाच काय आता बघा ही असं एखादं हे लेन्स किंवा मीडियम आहे,
इकडून एखादी लाईट एंटर केली आणि त्याच्यानंतर जी दुसरीकडे जाताना ती कशी होते काय होते ना याच्यावरून अशी सरळ जाते, त्याला आपण काय म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कळलं का? म्हणजे त्याचं काही थोडी डायरेक्शन वगैरे चेंज होते, लाईट चेंज डायरेक्शन व्हाईल गोइंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर, त्याला आपण काय म्हणणार रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याला काय म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि दुसरी असते बघा आता लॉब्स ऑफ हे रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन बघा म्हणजे आता हे तुम्हाला सरप्राईज सांगितलं, जो पडणारा आहे ना त्याला काय म्हणतात आय, म्हणजे लॉ अँगल ऑफ इन्सिडेंट. आणि आता पडल्यानंतर जर वापस इकडे जात असेल किंवा इकडे जात असेल तर वर जाताना जो किंवा खाली जाताना त्याला काय म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा एक अँगल असू शकतो किंवा मग हा एक अँगल अशा टाइप मध्ये असू शकतो. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट मीडिया, ऑल्सो फॉर लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मीडिया. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ना तो काय डिपेंड ऑन व्हॅलोसिटी ऑफ द लाईट इन मीडिया. आता इथं खूप सारे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेत, हे काय पाठ करायची गरज नाही, ती सोडून द्या. आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हा फिनोमेना आहे, हा महत्वाचा आहे आपल्याला नाही का. चार जे तारे असतात ना ते लुकलुकले सारखे दिसतात, ते कशामुळे दिसतात ते पाहायचे. ते कशामुळे असतात, बिकॉज चेंज इन अटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पोझिशन ऍज वेल एज देअर ब्राईटनेस ना इंडिव्हिज्युअल पॉईंट सरफेस. म्हणजे त्यांच्या अटमॉस्फिअरमुळे काय होतं, त्यांचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ना तो चेंज होत राहतो आणि त्याच्यामुळे त्यांची पोझिशन किंवा ब्राईटनेस नाही का तो आपल्याला चेंज होत राहतो. म्हणजे स्टार लाईट कमिंग फ्रॉम अस म्हणजे जे आपल्याकडे येतात ना ते ट्रॅव्हल्स फ्रॉम रिअर टू डेन्सर मीडियम, म्हणजे खूप सारे मीडियम चेंज करत येतात आणि कॉन्स्टंटली ब्लेंड टुवर्ड्स आणि खाली वाकल्यासारखे आपल्याकडे दिसतात. त्याच्यामुळे काय होतं मेक स्टार टू अपिअर हायर, आणि त्याच्यामुळे स्टार आहेत ना आकाशात उंच असल्यासारखे दिसतात कम्पेअर टू ऍक्च्युअल पोझिशन शोन इन द लाईट. दुसरं आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. काय असते डिस्पर्शन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इन टू डिफरंट. आता समजा असं एखादं प्रिझम ठेवलेलं प्रिझम आणि याच्यातून एक लाईट गेली आणि तिकडे गेल्यानंतर अशी सॉरी एक मिनिट. आता एखादी लाईट आपण अशी ठेवलेली ती आतमध्ये याच्यातून प्रिझम मध्ये इकडं इकडं अशी खूप साऱ्या याच्यात वेगवेगळ्या याच्यात डिवाइड होते, त्याला काय म्हणतात म्हणजे का डिस्पर्शन. असं डिस्पर्स होणं वेगळ्या वेगळ्या याच्यात, प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इन टू कंपोनंट कलर. आता हे पहिल्यांदा कोणी केलं तर असं इसाक न्यूटननी असं फर्स्ट पर्सन टू त्यांनी लाईट नाही का त्यांनी असं वेगवेगळ्या कंपोनंट मध्ये डिस्पर्स केली होती. आता दुसरा कन्सेप्ट आहे पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वेन लाईट इंटर्स रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम. आता दोन मीडियम बघा, इकडून आता हे इकडे हवा आहे समजा आणि इकडं काही घट्ट आहे, जेव्हा हवेतून लाईट नाही का डेन्सर मीडियम मध्ये इंटर करते ना तर ते पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड, काही लाईट मागे जाते आणि काही नाही का इंटू डेन्सर मीडियम मध्ये हे, तर ते पार्शियल रिफ्लेक्शन असतं ना त्यालाच काय म्हणा स्नेल्स हे म्हणायचं, इट्स कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तो स्नेल्स लॉने दाखवतात. तर याचं काय म्हणणं आहे की फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू आय नाही का व्हॅल्यू आर बिकम इक्वल 90 द व्हॅल्यू इज कॉल्ड ऑप्टिकल. जर आता बघा इन्सिडेंट रे जर असा आहे आणि रिफ्लेक्टिंग रे असा आहे, म्हणजे हा आय आहे आणि हा आर आहे, हा दोघातला अँगल इन अँगल हा जर 90 डिग्री असेल कळलं का, तर त्याला आपण काय म्हणतो क्रिटिकल अँगल. आणि अँगल ऑफ इन्सिडेंट लार्जर दॅन क्रिटिकल अँगल याच्यापेक्षा जर जास्त असेल लार्जर दॅन, ते काय होतं मग तिथं टोटल रिफ्लेक्शन होतं, म्हणजे ते इंटरनली ती लाईट नाही रिफ्लेक्ट होत राहते, दुसऱ्या मीडियम मध्ये जातच नाही, त्याच मीडियम मध्ये आतल्या आत रिफ्लेक्ट होते, त्यालाच आपण काय म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणायचं. कळलं? आता हे दिसतं कुठं रेनबो, तुम्ही ते पावसाळ्यात वगैरे बघा ते इंद्रधनुष्य तयार होतं, मग त्याच्यामध्ये काय असतं बघा रेनबो आहे ना, जर ऑप्शन मध्ये आलं की रेनबो कशामुळे तयार होतं, ते काय कंबाईन इफेक्ट तिथे डिस्पर्शन असतं, रिफ्लेक्शन असतं आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय रेनबो तयार झालेला असतो. आता पुढचा टॉपिक बघायचा आपल्याला हीट म्हणजे उष्णता. तर मला सांगा स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का? ओके. आता पुढचं बघा हीट खूप महत्वाचा टॉपिक आहे बघा, आणि याच्यावर नाही का फॉर्म्युला एखादा क्वेश्चन तर येतो. आता आपल्याला कन्व्हर्जन वगैरे हे पाहायचंय की टेम्परेचर आणि कसं करतात वगैरे हे महत्वाचं, याच्या घेऊ आपण. आता याच्यामध्ये बघा एक तुम्हाला एक हे दिलेलं आहे की चार्ट आहे बघा, पहिला वॉटर लिक्विड आणि बॉइलिंग गॅसेस वगैरे. तर हे आपण पाहायचं की पहिलं लॅटंट हीट काय असते बघा, लॅटंट हीट. आता लॅटंट हीट ऑफ फ्युजन काय असतं बघा, म्हणजे काय की अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed at a constant temperature by unit mass of solid to convert into liquid phase is called as specific latent heat of fusion. म्हणजे बघा कसं असतं बघा, एखादा सॉलिड सबस्टन्स आहे त्याला तुम्हाला लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचंय,
सॉलिड सबस्टन्सला लिक्विड मध्ये कन्व्हर्ट करताना जेवढी तुमची हीट तुम्हाला द्यावं लागते, म्हणजे एखादा समजा आता असं हे आईस आहे, त्याला तुम्हाला पाण्यात कन्व्हर्ट करायचंय, तर ह्या मधल्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जेवढी हीट द्यावं लागते त्याला, त्या हीटला काय म्हणतात माहिती का? लॅटंट हीट म्हणायचं. कळलं? लॅटंट हीट ऑफ फ्युजन हे शब्द लक्षात ठेवा. नंतर दुसरी असती लॅटंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन. आता तुमचं जे लिक्विड आहे, असं काही एखादा तुमचा असं कंटेनर आहे, त्याच्यामध्ये असं काही लिक्विड आहे आणि लिक्विडला तुम्हाला आता वर त्याचे वेपर बनवायचे तसे, तर त्याला हीट जी लागते ना, द्यावं लागते. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी अब्सॉर्ब्ड ऍट द कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट ऑफ मास, त्याला गॅसेस फेजेस पर्यंत यायला, त्याला आपण काय म्हणणार? लॅटंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन म्हणायचं. कळलं? आणि दुसरी आता एक रेग्युलेशन काय असतं? रेग्युलेशन. आता हे बाकीचे कन्सेप्ट आहे ना, वेपरायझेशन वगैरे, तुम्ही ते वाचून त्याच्यावरून कळू शकतं वर्ड्स वरून, पण हे रेग्युलेशन थोडा वेगळा फिनोमेना आहे. याच्यामध्ये काय बघा, आईस ना आपण ज्यावेळेस बर्फ आहे ना त्याला पाण्यामध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे लिक्विडमध्ये, ड्यू टू अप्लाइड प्रेशर. त्याला जर आपण प्रेशर लावलं तर आपला जो बर्फ आहे ना तो पाण्यामध्ये कन्वर्ट होतो आणि देन रिकन्वर्ट टू आईस, आणि पुन्हा बर्फ सेम याला होतो. ते प्रेशर आपण जर रिमूव्ह केलं त्यालाच काय म्हणायचं? रेग्युलेशन. कळलं का? म्हणजे हे कशाचा इम्पॅक्ट दाखवतोय? प्रेशरचा आहे. हे विचारू शकतात, थोडं वेगळं आहे प्रेशरचं आईसवर. तुम्ही पाहिलं असं, हातात कधी असं बर्फ दाबून धरा, त्याला आपोआप पाणी सुटतं. द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन द 0 डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर, आणि त्याच्यामुळे काय होतं? तो विरघळतो. आता अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, वॉटरचं बिहेवियर, याच्यावर पण प्रश्न विचारतात. इन जनरल काय असतं का, वेन लिक्विड इज हिटन अप टू सर्टन टेम्परेचर, तर ते काय होतं? नॉर्मली एक्सपेंड होत चालतं. पण वॉटर आहे ना, त्याचं काय असतं? 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते काय होतं? त्याला आपण हीट देत गेलो ना, ते कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे त्याची साईज आहे ना कमी कमी होत जाते, आणि 4 डिग्री नंतर ते एक्सपांड व्हायला लागतं. म्हणजे ऍट 4 डिग्री सेल्सिअस ना त्याचं व्हॉल्यूम हे मिनिमम असतं. म्हणजे तुम्हाला आणखी सोपे भाषेत सांगायचं म्हणजे बघा, आता जर तुम्ही 0 पासून स्टार्ट केलं आणि अशी स्केल काढली आणि 4 पर्यंत, हे 4 आहे, याच्या नंतर आता हे 0 ते 4 मध्ये काय असतं तुमचं? हे पाणी आहे समजा, हे सगळं पाणी ना, म्हणजे आता हे पाणी आहे. आता 0 ते 4 मध्ये काय असतं? याचं जे व्हॉल्यूम आहे ना, ते काय ना, इथं जर एवढं असलं ते असं 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 होत होत इथं एकदम छोटं व्हॉल्यूम, म्हणजे ते कन्स्टिक होणार, म्हणजे साईज कमी होणार, आणि 4 नंतर नाही का पुन्हा ते वाढायला चालू होणार. कळलं का? म्हणजे एकदम 4 डिग्री सेल्सिअसला नाही का त्याचं काय आहे की व्हॉल्यूम आहे ना मिनिमम असतं, मिनिमम. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो माहितीये का? अनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर. कळलं का? ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन बिहेवियर ऑफ वॉटर बिकम्स द टेम्परेचर 0 ते 4 डिग्री सेल्सिअस नाही का, त्याला अनोमॅलियस वॉटर म्हणतात. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इथं, आता जी ही आहे व्हॉल्यूम नाही का, डेन्सिटी काय असती? डेन्सिटी इज इक्वल टू मास आपण व्हॉल्यूम. आता इनव्हर्स रिलेशन असतं, मग व्हॉल्यूम इथं मिनिमम असतं, म्हणजे डेन्सिटी मॅक्सिमम, असं इनव्हर्स रिलेशन बघा, एकमेकाला विरुद्ध. म्हणजे एक लक्षात ठेवा, एक तर डेन्सिटी किंवा व्हॉल्यूम. जर तुम्ही असं लक्षात ठेवलं की 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं व्हॉल्यूम नाही का एकदम मिनिमम असतं, आणि म्हणजे त्याची डेन्सिटी नाही का मॅक्सिमम असते. कळालं? आता युनिट ऑफ हीट काय? युनिट ऑफ हीट ना काय? जूल आहे, जूल इन एसआय युनिट, आणि कॅलरी इन सीजीएस युनिट. आता 1 कॅलरी म्हणजेच किती असतं? 4.8 जूल असतं बघा, हे महत्वाचं, 4.8 जूल. आता एक सायंटिस्ट आहे बघा, जेम्स प्रेस्कॉट, जूल. तर यांनी काय केलं? 1818 ते 1889 मध्ये फर्स्ट पर्सन टू शो द कायनेटिक एनर्जी ऑफ टायनी पार्टिकल्स. जे छोटे पार्टिकल असतात ना त्यांची कायनेटिक एनर्जी यांनी दाखवली. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असते? द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट 1 डिग्री सेल्सिअसनी, एखाद्या सबस्टन्सची किंवा एखाद्या वस्तूची 1 डिग्री सेल्सिअसनी जर आपल्याला नाही का टेम्परेचर वाढवायचं असेल, त्याला आपण काय म्हणतो माहितीये का? स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणायचं. कळलं? हे लक्षात ठेवा. आता एनर्जी टू बी सप्लाइड टू ऑब्जेक्ट किंवा एखाद्या वॉटरला आपण एनर्जी नाही का सप्लाइड केली इज इक्वल टू एनर्जी गेन. जेवढी आपण सप्लाय करतो तेवढीच गेन असते. म्हणजे मास ऑफ वॉटर, त्याचे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, आणि त्याचं चेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे कसं असतं बघा, याचा फॉर्म्युला आहे एम इंटू सी इंटू चेंज इन टेम्परेचर. तर याच्यावर नाही का बरेच प्रॉब्लेम आपले सुटतात, लक्षात ठेवा. एम म्हणजे मास ऑफ वॉटर असतं, नंतर ते हे असतं डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. तर आणि सी आहे ना त्याचं हे म्हणजे त्याचं दिलेलं आपण सप्लाय केलेली हीट वगैरे, अशा टाइप मध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण टॉपिक संपवलेला. आता पुढचा बघूया, कार्बन कंपाऊंड्स. आता ऑलरेडी आपण बघितले, ते थोडे रिपीट होऊन जातील. कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ऍज अ कन्स्टिट्यूएंट ना, त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो, लक्षात ठेवा. आता कार्बन हे काय काय? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता याचे कार्बन ना व्हर्सटाईल एलिमेंट आहे बघा. कार्बन हॅज युनिक ॲबिलिटी टू फॉर्म द स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड विथ अनदर कार्बन. आपल्या स्वतःच्या कार्बन सोबत नाही का तो वेगळा कार्बन बॉन्ड तयार करतो. तीच प्रॉपर्टी ना त्याला काय म्हणतात? कॅटेशन म्हणतात.
कॅटेनेशन काय पॉवर. आता नॅचरल गॅस बघा, नॅचरल गॅस मध्ये नाही का जो मेजर कन्स्टिट्यूट असतो ना तो मिथेन असतो. किती असतो? 90%. MCQ सगळे लक्षात ठेवा. आणि जो आपला एलपीजी ना, एलपीजी मध्ये मेजर कन्स्टिट्यूट काय असतो? ब्युटेन असतो बघा सगळ्यात जास्त, हे लक्षात ठेवा. नॅचरल गॅस मध्ये सगळ्यात जास्त काय असतो? मिथेन 90%. आणि जो आपला एलपीजी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतं? ब्युटेन. आता हायड्रोकार्बन दोन असतात, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. हे आपण ऑलरेडी बघितलेले. हायड्रोकार्बन ज्यावेळेस नाही का त्याचा बॉन्ड फक्त एक सिंगल बॉन्ड असतो, त्याला आपण अल्किन वगैरे म्हणतो ना, ते काय असतात? सॅच्युरेटेड. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये काय असतं? त्याच्यामध्ये 2 किंवा 3 बॉन्ड असतात. त्याचे फॉर्म्युले वगैरे आपण बघितलेले. अनसॅच्युरेटेड नंतर बघा आता अनसॅच्युरेटेड ट्रिपल वगैरे. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम काय असतं बघा? वेन फिनोमेना इन विच कंपाऊंड्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर वेगवेगळे असतात पण मॉलिक्युलर फॉर्म्युला ज्यावेळेस सेम असतो त्याला काय म्हणतात? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. कळलं का? म्हणजे स्ट्रक्चरल म्हणजे स्ट्रक्चरल सारखं आयसोमेरिझम म्हणजे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, त्याला काय म्हणायचं? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता होमोलॉगस सिरीज काय असते बघा? सिरीज ऑफ कंपाऊंड फॉर्म बाय द जॉइनिंग सेम फंक्शनल ग्रुप्स इन प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन atoms on the chain having subsequent increasing length is called homologous series. म्हणजे सेम हायड्रोजन नी एक असे कनेक्ट वगैरे करत गेलो ना तर त्याला काय म्हणणार आपण? होमोलॉगस सिरीज. आता याच्यामध्ये नाही का बाकी आपण जे पाहिलेले ना तर सेम आहे, याच्यामध्ये असं नवीन पाहण्यासारखं काही नाही. आता त्याच्यानंतर जो टॉपिक आहे ना मेटलर्जी, जो मेटलचा आहे आता तोच रिपीट होईल बघा. आता काय रिपिटेशन बघा. आता हे काय माहितीये का की आपण 8वी 9वी 10वी पाहिलं ना तर ही एक टॉपिक रिपीट होत जातात. मेटल बघा आता जस्ट बघितलं आपण, तोच रिपीट होईल थोडा. फिजिकल प्रॉपर्टी मेटल याच्यामध्ये मर्क्युरी आणि गॅलियम ना ते लिक्विड स्टेटमध्ये असतात. नॉन मेटल बघा ते बॅरियम ब्रोमिन लिक्विड स्टेटमध्ये असतात, आपण ऑलरेडी बघितलंय. नंतर रिएक्शन ऑफ मेटल्स बघा, आता हे ऑक्सिजन सोबत ज्यावेळेस ते रिएक्ट करतात त्यावेळेस मेटल ऑक्साईड वगैरे तयार होतात. सोडियम आहे ना आपण ते काय होतो? केरोसिनच्या अंडर ठेवतो, हे लक्षात ठेवा. रिएक्शन ऑफ मेटल विथ वॉटर, ज्यावेळेस वॉटर सोबत रिएक्ट होतात जसं की सोडियम मेटल आणि पोटॅशियम ते रॅपिडली रिएक्ट होतात आणि काय करतात? वॉटर सोबत ते हायड्रोजन लिबरेट करतात, लक्षात ठेवा. बाकी ऍक्वारेजिया हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे बघा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा. ऍक्वारेजिया याच्यामध्ये वेगळं काय माहितीये बघता? हायली कर्जू आणि फ्युमिक जे लिक्विड असतं ना कॅन डिझॉल्व्ह द नोबेल मेटल्स, इव्हन तुमचं गोल्ड प्लॅटिनम वगैरे हे डिझॉल्व्ह करू शकतो. आता प्रिपेअर्ड कसं करतात ऍक्वारेजिया हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय करतात बघा, जे हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड यांचा रेशो काय असतो हे महत्वाचं आहे. तर ऍक्वारेजिया म्हणजे काय बघा, HCl आणि HNO हे नायट्रिक ऍसिड HNO3, तर याचा रेशो 3:1 असतो. हे दोन्ही एका रेशोने मिक्स केलं ना तर त्यावेळेस जे तयार होतं त्याला काय म्हणतात? ऍक्वारेजन आणि स्ट्रॉंग ऍसिड असतं. याच्यामध्ये तुमचे गोल्ड प्लॅटिनम वगैरे सगळं असं मिक्स होऊ शकतं. आता काही बघा रिएक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट, आता हे प्रॉपर्टी रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटलची बघायची. तर याच्यामध्ये नाही का बघा एकदम रिएक्टिव्ह म्हणलं ना पोटॅशियम सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे, नंतर कमी म्हणलं सोडियम, नंतर लिथियम, कॅल्शियम, नंतर खाली मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक वगैरे सगळ्यात जर कमी रिएक्टिव्ह म्हणलं तर गोल्ड आहे. आता याच्यात काहीच नाही का, एक ट्रिक वगैरे आणि हे पाठ करा. जर रिएक्टिव्ह सिरीजचा तुम्हाला जर चार्ट विचारला किंवा जर 2-3 एलिमेंट दिले आणि यातला कोणता रिएक्टिव्ह कोणता नाही तर ऍटलिस्ट तुम्हाला हे पाहिजे की माहित पाहिजे की पोटॅशियम सगळ्यात रिएक्टिव्ह आहे आणि गोल्ड आहे ना सगळ्यात कमी रिएक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला रिएक्टिव्ह सिरीज नाही का कळलं. आणि बाकी मग लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक बनवायला किंवा कोणाकडे काही ट्रिक असली तर सांगू शकता ग्रुपवर पण, कमेंट मध्ये पण. चांगली काही ट्रिक असेल तर जी रिएक्टिव्ह सिरीज ऑफ मेटलचे लक्षात ठेवण्यासाठी. आता रिएक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल्स, आता मेटल आणि नॉन मेटल जर एकमेकांकडे हे केले, आता मेटल मेटल डू दिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स व्हाईल नॉन मेटल काय त्यांचं इलेक्ट्रॉन गेन करून, हे तशी रिएक्शनची होती, त्यांची रिएक्शन होती. आता बघा नॉन मेटल्स नाही का ते केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटलचे काय असतात बघा. आता नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये का नॉन मेटल ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे काय करतात ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन ते ऍक्सेप्ट करतात म्हणून त्यांच्यावर निगेटिव्हिटी असते आणि ते काय करतात? एनियन तयार करतात. आता ज्यावेळेस नॉन मेटलला आपण ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतो ना ते काय करतात? ऍसिड ऑक्साईड तयार करतात. आणि नॉन मेटलला आपण ज्यावेळेस वॉटर सोबत रिएक्ट करतात ना तर ते रिएक्टच होत नाही, लक्षात ठेवा. रिएक्शन विथ डायल्यूट ऍसिड ना ते रिएक्टच होत नाही ते लक्ष. आणि रिएक्शन विथ नॉन मेटल विथ हायड्रोजन एवढी काही महत्वाची नाही. तर आयोनिक कंपाऊंड काय असते महत्वाचे, जे ह्याच्यात केशॉन आणि एनियॉन ज्यावेळेस नाही का 2 युनिट तयार होतात, जसं की NaCl बघा, NaCl त्याच्यामध्ये Na प्लस असतो आणि Cl मायनस, त्याला काय म्हणायचं? आयोनिक कंपाऊंड. म्हणजे ज्यावेळेस काय होणार 2 चार्ज वेगवेगळे हे येणार, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज, त्याला काय म्हणणार आपण?
आयोनिक कंपाऊंड. आता जनरल प्रॉपर्टीज काय असतं बघा, जे आयोनिक कंपाऊंड आहे ते अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज वगैरे असं, त्याच्यामुळे ते एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट आणि हार्ड असतात. कंपाऊंड्स आर ब्रिटल, पण आता आपलं मीठ हे लक्षात ठेवा थोडं ब्रिटल असतं. दुसरं म्हणजे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट वगैरे नाही का हायर असतो. नंतर दे कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इन सॉलिड स्टेट. जर सॉलिड स्टेट मध्ये असणार, आता एकदम जे मीठ आहे ना, मीठ एकदम मीठ असं एकदम सॉलिड स्टेट मध्ये ठेवलं, त्यातून करंट जर लावला ना, तुम्हाला काही हे करंट भेटणार नाही. पण जर पाण्यात मीठ टाकलं त्यात जर करंट सोडला तर इकडून तिकडे करंट इझिली ट्रॅव्हल करतो बघा. आता सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन. आता एक विफ्लेट टेबल आहे आणि आता सेपरेशन कसं कसं करायचं त्याचे फक्त मेथड आहेत बघा. एक विफ्लेट टेबल मेथड आहे, एक हायड्रोलिक सेपरेशन मेथड आहे. म्हणजे ते हायड्रोलिक बेसवर नाही का मेटल कसे सेपरेट करायचे एकापासून दुसरे. नंतर एक मॅग्नेटिक सेपरेटर असतं, म्हणजे जे कसं काही तुमचं एक हे ठेवलेलं असतं मॅग्नेट आणि ते मेटलला असं अट्रॅक्ट करतं. नंतर फ्लॉटेशन मेथड आहे, म्हणजे हायड्रोफिक आणि हायड्रोफोबिक असे प्रेशरनी, झिंक ब्लेंड वगैरे, क्रॉपर वगैरे. नंतर लिचिंग वगैरे असतं ते सॉक्ड इन ॲक्वेस सोडियम हायड्रॉक्साईड किंवा ॲक्वेस Na2CO3. तर हे फक्त काय येतं एवढं महत्वाचं नाही, फक्त नाव लक्षात ठेवा की तुमचं मेटल वगैरे सेपरेट करायचे मेथड आहेत बाकी. आता स्पेस मिशन काय बघा, याच्यामध्ये बघायचं आपल्याला काही. आता फर्स्ट पर्सन टू गो इन स्पेस क्राफ्ट हा कोण होता? युरी गारगेरिन होते, युएसएस म्हणजे रशियाचे होते. कधी गेलते हे? 1961 मध्ये गेलते. नंतर मूनवर गेलेला फर्स्ट माणूस कोण आहे? नेल आर्मस्ट्रॉंग. कधी गेलेला आहे? 1969 मध्ये. आणि इंडिया कोण फर्स्ट टाइम गेला असतं तर राकेश शर्मा 1984. आणि रशियनचं स्पेस क्राफ्ट ना ते यूज करून गेलेले आहेत. आता आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी वगैरे आपण पाहिलेलं आहे, याची काही गरज नाही. दुसरं आता अर्थची नाही का हाईट आहे ना, किंवा अर्थचे आपण रेडियस म्हणू शकतो, जवळपास 36,000 किलोमीटर आहे इन जनरल. ते आता दिले 35,780 वगैरे, पण 36,000 किलोमीटर असं लक्षात ठेवा. आता जिओ सिन्क्रोनस सॅटेलाइट काय असतात? जिओ सिन्क्रोनस म्हणजे काय? जे अर्थला टाइम टेबल वगैरे नाही का त्याला जिओ म्हणजे अर्थ, आणि सिन्क्रोनस म्हणजे अर्थला फॉलो करतात. हे कसं आहे मेट्रोलॉजी वगैरे याच्यामध्ये वापरतात, हे याच्या टाइप मध्ये लक्षात ठेवा. आता दुसरे असतात बघा, म्हणजे जे एकदम हाय. आता ही सॅटेलाइटचे आपण काय करणार आहे? सॅटेलाइट स्टडी करणार आहेत सॅटेलाइट, आणि ते कोणत्या बेसिसवर करणार आहेत? त्यांच्या उंचीनुसार. एकदम अर्थचे हाय ऑर्बिटचे म्हणजे 36,000चे लेवल असतात ना, ते कोणते असतात बघा? जिओ सिन्क्रोनस वगैरे. ज्याचं काय मेट्रोलॉजी किंवा काय म्हणजे टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन, रेडिओ वगैरे यासाठी आपण असे सॅटेलाइट वापरतो. आता दुसरे असतात ते मीडियम अर्थ ऑर्बिट, जे की 2,000 पासून ते 36,000 किलोमीटर पर्यंत असतात. यातले मेनली कोणते असतात? पोलार ऑर्बिट असतात त्यातले सॅटेलाइट. आणि हे काय करतात? एक रेव्होल्युशन नाही का 2 ते 4 24 आवर्स मध्येच कम्प्लीट करतात. आता हे मेनली कसे असतात? जे जीपीएसचे सॅटेलाइट असतात आपलं लोकेशन वगैरे दाखवायचे, ते मीडियम असतात. लक्षात, मीडियम हाईटला असतात, एकदम हाईटला जास्त हाईटला नसतात. आणि लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे जे की 180 किलोमीटर पासून ते 2,000 किलोमीटर पर्यंत असतात. आता हे मेनली कशाला असतात म्हणजे का? सायंटिफिक एक्सपेरिमेंट करायला, एकदम लो अर्थ ऑर्बिटमध्ये. आणि कम्प्लीट रिव्होल्युशन 90 मिनिटातच रिव्होल्युशन कम्प्लीट करतात. आणि मेनली हे स्पाय सॅटेलाइट वगैरे असतात ना, ते एकदम अर्थच्या जवळ असतात, एकदम फास्ट आणि क्विक पाहण्यासाठी वगैरे. किंवा तुमचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वगैरे नाही का, ते पण तुमचं लो अर्थ ऑर्बिटमध्येच आहे. नंतर हबल टेलिस्कोप, हे सगळे पण लो अर्थ ऑर्बिटमध्ये. आता बघा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता लाईट टेक्स आपल्याला माहिती आहे की मून पासून नाही का आपल्यापर्यंत लाईट यायला 1 सेकंद लागतो बघा. आता मी त्या मूनचं मिशन कसं बघा, याच्यामध्ये नाही का आता सर्व लुना 2 हे लॉन्च केलं होतं रशियाने 1959 मध्ये. ते फर्स्ट मिशन होतं लुना 2. नंतर 1969 मध्ये का नेल आर्मस्ट्रॉंग बिकम द फर्स्ट ह्युमन टू स्टेप ऑन मून, चंद्रावर जाणारा पहिला माणूस. आणि सॅटेलाइट लॉन्च सेंटर्स आता भारतामधले बघा कुठे येतं? थुंबा हे कुठे? तिरुवनंतपुरम आहे. श्रीहरिकोटा आणि चंदीपूर ओडिसा मधले हे फक्त सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर आहेत, लक्षात ठेवा. आता स्पेस ऑर्गनायझेशन, स्पेस मध्ये काम करणारे ऑर्गनायझेशन 3 आहेत बघा. एक हे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, हे कुठे? तिरुवनंतपुरम म्हणजे केरळमध्ये. सतीश धवन स्पेस स्टेशन श्रीहरिकोटा, आणि नंतर स्पेस अप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा. आता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटचे काय इफेक्ट असतात आता हे पाहायचंय आपल्याला. मिनिट, आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का सांगा एकदा? आवाज येत नाही का? आवाज आणि स्क्रीन.
ओके, आता बघा पुढचा महत्वाचा टॉपिक बघायचा आपल्याला, तो बघायचा आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता एनर्जी जे ट्रान्सफर होते ना इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, आता त्याच्यामध्ये बघा जे पी म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर असते ती कशी एनर्जी टाइम म्हणजे व्ही क्यू अपॉन टाइम अशा टाइप मध्ये ते काढतात बघा. तर आता जो मॅग्नेटिक इफेक्ट आहे बघा इलेक्ट्रिक करंटचा, मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये बघा सायंटिस्ट बघा त्यांचं नाव आहे बघा हॅन्स क्रिस्टन ऑस्टेड. यांनी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करा की अंडरस्टँडिंग आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अंडरस्टँड करायला. म्हणजे युनिट ऑफ त्याच्यामुळे जो मॅग्नेटचे युनिट दिलं ना ते त्यांच्याच नावाने दिलं आपण, त्याला काय म्हणतात ऑस्टेड. आता याच्यामध्ये काय राईट थंब रूल, म्हणजे तुम्ही एखादी वस्तू अशा राईट थंब म्हणजे असं एकदम हातात धरली, तुमचा अंगठा वर असतो बघा, जे अंगठ्याने जे दाखवतात ना ती काय असते बघा, म्हणजे एकदम अंगठा आहे ना तो काय दाखवतो तुमच्या इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन किंवा ती लेन दाखवतो. आणि जे बोट आहेत ना ते काय दाखवतात, हे बोट बघा हे काय दाखवतात तुमची मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे या बेसिसवर तुम्हाला एखादे फील्ड पाहायचं असेल तर ते हे करण्यासाठी काय बघतो आपण, राईट थंब रूल. आणि यालाच काय म्हणतात मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. कळालं, राईट थंब रूल किंवा मॅक्सवेल कॉर्क स्क्रू रूल म्हणायचं. आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड. आता सोलेनॉइड मध्ये कसं की असे गोल 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 ज्यावेळेस ताऱ्यात असे बसवतात ना त्यावेळेला त्याला सोलेनॉइड म्हणतात. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इन सोलेनॉइड ही कशी असते युनिफॉर्म असते. वन ऑफ द ओपन एंड सोलेनॉइड ऍक्ट ऍज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल आणि अदर ऍक्ट ऍज अ साऊथ पोल. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ द फोर्स इनसाइड द सोलेनॉइड आर पॅरल टू इच अदर. ते फोर्स असतात ना आतमध्ये पॅरल असतात, फक्त नॉर्थ आणि साऊथ पोलला ते वेगवेगळे असतात. आता बघा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघायचा, आता जस्ट आपण राईट हँड बघितला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ना याच्यापासून नाही का काय करायचं त्यांनी सांगितलं की जर तुम्ही असा लेफ्ट हँड जर धरला, आता चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, त्याचं बघा याचं बघा त्याचा जो सेंटर आहे मधला म्हणजे फोर फिंगर आहे बघा दिसते लाल केलेलं, त्याचं काय दाखवतोय ते तुम्हाला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवतोय. कळलं, नंतर जो मिडल फिंगर आहे, मिडल काय दाखवतो तुम्हाला फिंगर करंट दाखवतोय, करंट डायरेक्शन ऑफ करंट. आणि थंब आहे ना तो काय दाखवतोय फोर्स ऑन दी कंडक्टर. कळलं का, म्हणजे लेफ्ट हँड थंब रूल काय काय फ्लेमिंगचा लेफ्ट हँड, राईट हँड वेगळा होता राईट. आता हा काय लेफ्ट हँड याच्यामध्ये सेम आहे बघा, इंडेक्स काय दाखवतोय डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर करंट आणि थंब काय दाखवतोय फोर्स ऑन कंडक्टर. म्हणजे आपल्याला फ्लेमिंगचा जो लेफ्ट हँड रूल आहे ना तर काय कशासाठी फोर्स ऑन कंडक्टर समजून घेण्यासाठी. नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे का कोणाला की क्लिअर आहे सगळ्यांनाच? कोणतरी म्हणतंय नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके, आता बघा पुढचं, आता हे कळलं राईट हँड रूल लेफ्ट हँड रूल. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतं बघा, आता मायकल फॅरेडे म्हणून होतं, त्यांनी काय केलं 1831 मध्ये का फॅरेडेचा लॉ दिलेला. त्यांनी काय केलं इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस इन द कंडक्टर विथ द हेल्प ऑफ मुव्हिंग मॅग्नेट. आणि हेच बघा सगळं आजचं पूर्ण जे सायन्स किंवा पूर्ण जे आपली जे ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्या सगळ्या, तर ह्या मायकल फॅरेडेचा इतका मोठा रोल आहे की त्यांनी काय सांगितलं होतं की जर तुम्ही एखादा मॅग्नेट जसा गोल्ड मॅग्नेट आहे हा जर फिरवत राहिले तर मधल्या जर सेंटरला नाही का काय होतं इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. तर खूप इम्पॉर्टंट इन्व्हेन्शन होतं. नंतर गॅल्व्हनोमीटर काय, इट कॅन मेक सम इलेक्ट्रिकल मेजरमेंट. हे इलेक्ट्रिकल मेजरमेंट मेजर करण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे व्हॉल्टोमीटर किंवा ॲम्मीटर ना तर ऑल्सो वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल. आणि करंट किती, फॉर एक्झाम्पल करंट 1 मिली अँपियर फ्लोज इट कॉईल वगैरे, तर हे मोजण्यासाठी काय म्हणतो आपण गॅल्व्हनोमीटर वापरतो. आता फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन काय, आता फॅरेडेचा लॉ ऑफ इंडक्शन मध्ये बघा त्यांनी काय केले मोशन ऑफ कंडक्टर आपल्याला दाखवण्यासाठी. आता फॅरेडेज लॉ काय दाखवतो बघा मोशन ऑन कंडक्टर. त्याच्यामध्ये बघा आता सेम आपण राईट हँड सारखं धरणार, त्याच्यामध्ये जो जो मधला सेंटर जो मिडल फिंगर आहे बघा तो काय दाखवतो आपलं कंडक्टरचं हे दाखवतो डायरेक्शन ऑफ करंट दाखवतो, मिडल फिंगर करंट आहे. नंतर जो इंडेक्स फिंगर आहे तो काय दाखवतोय मॅग्नेटिक फील्ड दाखवतोय. आणि मोशन ऑफ कंडक्टर आता हे कोण दाखवतोय फॅरेडेज लॉ काय दाखवतोय आपल्याला मोशन ऑफ कंडक्टर. आणि जो सेम होता बघा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल तर तो काय होता फोर्स ऑन कंडक्टर दाखवत होता. कळलं का, म्हणजे ह्या दोन लॉ मधला फरक फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि फॅरेडेज लॉ, कळलं का फरक एक्झॅक्ट.
फ्लेमिंगचा जो लेफ्ट हँड रूल होता ना, तो काय दाखवत होता, आपल्याला फोर्स ऑन कंडक्टर दाखवत होता, आणि लेफ्ट हँड रूल तो काय दाखवतोय, मोशन ऑन कंडक्टर. हे लक्षात ठेवा. फ्लेमिंगचा राईट हँड काय दाखवतोय, हा फ्लेमिंगचा राईट मोस्ट. नंतर आता पुढचं महत्वाचं बघा, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. म्हणजे थंब याच्यामध्ये काय करते, इंडिकेट द मोशन. नंतर इंडेक्स फिंगर मिडल मॅग्नेटिक फील्ड, आणि जे मिडल फिंगर आहे ना ते काय करते, डायरेक्शन दाखवते. म्हणजे फ्लेमिंगचा राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल यातला फरक तुम्हाला कळाला असेल. जो राईट हँड रूल लक्षात ठेवा, फ्लेमिंगचा राईट हँड रूल तो काय दाखवतोय, तुमचं मोशन ऑन कंडक्टर दाखवतो. आणि फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे ना, तो फोर्स ऑन, लेफ्ट हा फोर्स साठी. हे लक्षात ठेवा. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता पहिले दुसरे मायकल फॅरेडे, ही वॉज नॉट फॉर्मली एज्युकेटेड, शिक्षणच झालं नव्हतं त्यांचं. ही डिस्कवर्ड द लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस ना, ते शोधलेले. आता याच्यानंतर आपल्याला दोन बघायचे, एसी करंट आणि डीसी करंट काय असतो बघा. आता एक जनरल सांगतो, आपल्या इंडियामध्ये जे आपले घरगुती लाईट वगैरे असते ना, सगळी एसी करंट मध्ये असते. इव्हन जे आपली लाईट तयार करतो आपण, जे आपले हे तयार करतात लाईट, आपले जे औष्णिक वैद्यक केंद्र वगैरे हे असतात ना, औद्योगिक केंद्र वगैरे, तर सगळे एसी मध्ये लाईट तयार करतात. फक्त जे आपले सोलार पासून आपण जे लाईट तयार करतो ना, इन्स्ट्रुमेंट असं फोटो इलेक्ट्रिक वोल्ट हे असतात ना, तर ते ज्यावेळेस लाईट करतात ती लाईट डीसी मध्ये असते. एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन आला तर हे समजलं पाहिजे. इन इंडिया बघा, पॉवर स्टेशन जनरेट द इलेक्ट्रिसिटी ना, ती कशी असते, फ्रिक्वेन्सी एसी म्हणजे 50 हर्ट्झची असते. वेन इलेक्ट्रिक पॉवर इज ट्रान्समिटेड ओव्हर लॉंग डिस्टन्स, इट इज बेनिफिशियल टू हॅव एसी फॉर्म मध्ये. कसं, मिनिमम लॉस ऑफ वॉटरचं, म्हणजे जास्त करून करणे का त्याचा ट्रान्समिशन मध्ये लाईटचा लॉस होत नाही. आणि होम सप्लाय वगैरे असतं ना, ते एसी मध्ये असतं. आता इलेक्ट्रिक जनरेटर जे आपले लाईट जनरेट करतं ना, ते पण एसी जनरेटर असतात. हे लक्षात ठेवा. आता पुढचं आपलं